श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. तराणे जयाची असे जन्मभूमी, श्री दत्त उपासना नित्यनेमी. गुरु वासुदेवे कृपा पूर्ण केली, नमस्कार नानांस माझा त्रिकाळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो मार्तंड देवाय सच्चिदानंद रूपिणे यज्ञप्रियाय गुरवे दत्तरूपाय ते नमः. ओम नमो मार्तंडनाथाय दया प्रेमार्द्र चेतसे भक्तानां हितकर्ते च सदा सद्बोधदायिने. अखिल भारतीय त्रिपदी परिवारच्या सगळ्या भक्त मंडळींना जय श्री नाना. आज माझ्याकरता एक अतिशय मंगल योग आला आहे आणि तो असा की नाना महाराजांचं चरित्र आपल्याला सगळ्यांना मार्तंड महिमा या पोथीमधनं थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती आहे. पूर्णपणे नाना महाराजांना जाणणं तर खूप कठीण आहे, पण नाना महाराजांच्या मार्तंड महिमा या पोथीचा जो लोकार्पण सोहळा झाला होता तो नाना महाराजांच्या 75व्या वाढदिवसाच्या तेव्हा झाला होता. आणि आज अभूतपूर्व योगायोग माझ्याकरता भाग्याचा असा आहे की परमपूज्य बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब हे वयाच्या 75व्या वर्षामध्ये पदार्पण करतायत आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती घेण्याकरता आज माझ्या बरोबर अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे कार्यकारी अध्यक्ष राजाभाऊ आहेत. राजाभाऊ, आपलं खूप स्वागत. आणि या मंगल युगावरती परमपूज्य बाबासाहेबांबरोबरच माझ्या बरोबर शांतीपुरुष सेवा संस्थांचे कार्यकारी अध्यक्ष राजाभाऊ पण आहेत. बाबासाहेब आपलं आणि राजाभाऊ आपलं दोघांचंही खूप खूप स्वागत. आणि माझ्याकरता म्हणजे हा केवळ भाग्याचाच नाही तर अहोभाग्याच आहे की मला आज तुम्हा लोकांना तुमच्याशी असं बोलता येत आहे. मुख्य असं आहे की शांतीपुरुष या त्रिपदी पर्वाचं जे मुखपत्र आहे हे याला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. तसंच आत्मसंवाद हा जो आभासी पद्धतीने आपण कार्यक्रम सुरू केलेला आहे याचे सुद्धा 225 भाग झालेले आहेत आणि हे कार्य अविरत इतके दिवस चालू आहे. 1992 मध्ये अखिल भारतीय त्रिपदी परिवाराची सुरुवात झालेली होती. 1992 पासून आपण आतापर्यंत जो प्रवास केलाय याच्याबद्दल काही माहिती द्याल? त्याचं असं आहे की फार एक योगायोगाची गोष्ट आहे. तुम्हाला तो मागची एक घटना सांगतो. मी आणि बाबासाहेबांचं कुटुंबीय आम्ही तिरुपतीला गेलो होतो. दिवाळीचे दिवस होते. तिरुपतीला झाल्यानंतर आमच्या ध्यानीमनी गाणगापूरला जावं असं काही नव्हतं. तिरुपतीहून आम्ही तुळजापूरचं दर्शन घेऊ असा आमचा प्रवास तिरुपतीहून तुळजापूरला सुरू झाला. मध्येच अशी कल्पना आली की आपण गाणगापूरला जाऊ अकस्मात. तर मग आम्ही गाणगापूर स्टेशनला उतरलो आणि गाणगापूरला गेलो. गाणगापूर हे प्लॅनिंगमध्ये नव्हतं कुठे. तर गाणगापूरला गेल्यानंतर दिवाळीचे दिवस होते. तर आम्ही साधना भवन जे नाना महाराजांनी निर्मिती केली आहे त्या साधना भवनमध्ये आम्ही गेलो. तर तिथली जी मंडळी होती व्यवस्थापक मंडळी, नाईक मामा म्हणून होते, ते आमची वाट पाहत होते. त्यांना असं माहित होतं की आम्ही येणार. तर आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं की आम्ही कोणाशी आमचे 4-6 लोकांशी कोणाला माहीत सुद्धा नव्हतं की आम्ही येणार आहे. मग त्यांना विचारलं बा तुम्हाला कसं कळलं? तर ते म्हणे की नाना महाराजांनी तिथे काय असतं व्यवस्थेच्या दृष्टीने की जे गुरुजी पुजारी असतात त्यांना 1-1 वर्ष दिलं जातं. तर ते दीपक गुरुजींचे वडील त्यांचं जेव्हा वर्ष होतं तेव्हा त्यांनी नाना महाराजांना म्हटलं होतं की आमचं वर्ष असताना तुम्ही या. ते दीपक गुरुजींचं जे वर्ष होतं त्याचा तो शेवटचा आठवडा आणि त्या दिवाळीत तो आठवडा संपतो. म्हणून त्यांनी नानांनी दिलेला शब्द हा खरा होणार या दृष्टीने सर्व तयारी करून ठेवली आणि आम्ही अकस्मात रित्या तिथे पोहोचतो. अशी तिथे सुरुवात झाली. मग तिथे 2-3 दिवस महाराजांचे नरक चतुर्दशीला दंड निघतो मंदिरापासून संगमापर्यंत आणि हजारो भाविक गुरुजी म्हणजे साधू संन्यासी त्याच्यात संमिलित होतात. आम्हालाही तो योग आला बाबासाहेबांबरोबर. तर आम्ही संगमावर गेलो. संगमावर आमचं यथासांग ते सर्व जो कार्य होतं ते झालं आणि आमचे 2-3 कुटुंब मग संध्याकाळी आम्ही संगमावर गेलो. संगमावर मस्त थंडीचे दिवस होते. लेडीज आपल्या एका ठिकाणी गप्पा मारत होत्या. लहान लहान मुलं होते आमचे सर्व एका ठिकाणी खेळत होते. मी बाबासाहेब वगैरे आम्ही चर्चा करत होतो. तर मग तेव्हा चर्चेमध्ये असा विषय निघाला की नाना महाराजांचे जे परिवार आहे किंवा जे भक्त मंडळी आहेत ते अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये विखुरलेली आहे.
पण त्यांना संघटितरित्या एकत्र आणण्याचं असं काही माध्यम तोपर्यंत तरी उपलब्ध नव्हतं. तर मग सहज बाबासाहेबांना प्रश्न केला की बाबासाहेब, आपण या सर्वांना एक संघटनात्मकरित्या जर एका कोणत्या याच्यात गुंफलं तर आपल्या कार्याच्या दृष्टीने आणि पुढे त्याचा विस्तार करायचा त्याच्या दृष्टीने चांगलं होईल. बाबा महाराजांना ही कल्पना खूप आवडली आणि अशा रीतीने त्रिपदी परिवाराची संकल्पनेचा मुहूर्तमेळ हे महाराजांच्या साक्षीने संगमावर झाला. आणि नंतर मग 1992 मध्ये नाना महाराजांचा महामृत्युंजय यज्ञ झाला. त्यामध्ये विधिवत बाबा महाराजांनी आणि नानांनी याची अधिकृत घोषणा केली आणि अशा पद्धतीने त्रिपदी परिवाराचं कार्य सुरू झालं. आता तो जो बीज गाणगापूरला रोवला गेलं त्याचा एक मोठा वटवृक्ष झालेला आहे. भारतामध्ये जवळपास 350 शाखा, देश विदेशात 350 शाखा आहे आणि लाखो भक्त त्याला जोडल्या गेलेले आहेत. बाबासाहेबांचं कार्य असं महान आहे की त्याच्यानुसार 92 नंतर बाबा महाराजांची अखंड, कधी बाबा महाराज म्हणतो कधी बाबासाहेब म्हणतो बाबा महाराजांचं मग या संघटनेला डेव्हलप करण्यासाठी अखंड भ्रमंती सुरू झाली. अखंड लोकांशी संपर्क, भ्रमंती वेगवेगळ्या मार्गाने, म्हणजे मिळेल त्या उपलब्ध मार्गाने त्या तिथे जायचं, लोकांना एकत्रित करायचं, तिथे संघटना स्थापन करायची. आणि जे नित्य नैमित्तिक उत्सव आहेत नाना महाराजांकडे जे वर्षानुवर्ष चालत आलेले आहे ते तसं हे करायचंच. पण त्या व्यतिरिक्त वैशिष्ट्य काय, वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी एक संकल्प म्हणा, एक प्रोजेक्ट म्हणा, त्या प्रत्येक शाखेला द्यायचा असा बाबा महाराजांचा संकल्प होता. आणि त्या अनुषंगाने 15-20 वर्ष बाबासाहेब बऱ्याच ठिकाणी त्यांचं फिरणं झालं. विपरीत परिस्थितीचे, विपरीत माध्यम मिळूनही पण त्यांनी जसं वसा घेतला होता ना त्या कार्याचा विस्ताराचा, तो वसा त्यांनी अतिशय समर्थपणे पुढे नेला. त्या अनुषंगाने पुढे जर सांगायचं झालं तर बाबा महाराजांनी वेगवेगळ्या शाखांना एक वेगवेगळे प्रोजेक्ट दिले. जसं अहमदनगरला वेद पाठशाळा बाबा महाराजांनी सुरू केली. नंतर मग गोंदियाला मार्तंड बायोटेक सुरू केलं. अकोल्याला एक विद्यार्थ्यांसाठी म्हणून एक लायब्ररी आणि एक संस्था स्थापन केली. नागपूरला चैतन्यपीठाची स्थापना झाली. तो एक वेगळा इतिहास आहे. चैतन्यपीठ स्थापना झाला. नागपूरला शांतीपीठाची स्थापना झाली, त्याचं लोकार्पण झालं आणि नागपूरला मासिकाचे कार्य सुरू झालं. असं हे सर्व योग जुळून आला आणि या शाखा त्रिपदी पर्व या संकल्पनेचा जो आता विस्तार झालाय, आज भारतभर दत्त संप्रदायातील जी मंडळी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जी मंडळी त्यांना त्रिपदी पर्वाची आणि बाबा महाराजांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. असं हे मोठं कार्य आहे आणि ते अविरतपणे चालत राहावं ही महाराजांची प्रार्थना. तुम्ही जसं म्हणाला ते अगदी बरोबर आहे किंवा अविरत चालू आहे. आणि शांतीपुरुष हे त्रिपदी पर्वाचं मुखपद, तर हे तेव्हा सुरू झालं. आता त्याला 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली. पण याच्यामध्ये बऱ्याच अडचणी पण आल्या असतील. म्हणजे असं नाही की अगदी 25 वर्ष खूपच सहजरित्या काहीच होत नाही. श्रम करावं लागतं आणि महाराज मार्ग दाखवतात. ही गोष्ट तर खरी आहे. पण तेव्हा अपेक्षा ही ठेवतात की आपण किती त्या बाबतीत दृढ निश्चयी आहोत. महाराज आणि बाबासाहेब करून घेतात, आपलं काही त्याच्यात करतो हे नाही. तर त्याचं असं झालं की त्रिपदी पर्वाची स्थापना झाली, वेगवेगळ्या शाखांची निर्मिती झाली. पण या सर्वांना जोडणारा, म्हणजे संघटितरित्या स्थापन झालं, पण या सर्वांना जोडणारा संपर्क माध्यम नव्हता. कारण तो काळ असा होता की तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हतं, दुसरं काही पत्रपत्री नसेल, मोबाईल म्हणजे काय म्हणतात साधे फोन राहायचे, त्याच्यावरनं संपर्क करायचा, असं सर्व होतं. याच्यामुळे अशी अडचण जाणवू लागली की या सर्वांना एकत्रित करून काही संदेश आपल्याला द्यायचा असेल किंवा त्रिपदी कार्याचं महत्व लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, त्याचा विस्तार जर करायचा असेल तर कसा करावा, म्हणून त्यासाठी एक माध्यम म्हणून त्रिपदी परिवाराचे मुखपत्र म्हणून शांतीपुरुष महाराज मासिकाची आम्ही 97 मध्ये संकल्पना केली, एक विशेष काढला आणि 98 पासून याचं रेग्युलर प्रसारित होत आहे. प्रसारित करताना आमची जी टीम होती त्याला कोणालाही याच्यामधला काहीच अनुभव नव्हता. माझे कसं करायचं, काय करायचं, कसं लोकांचं कसं, आमच्याकडे कोणाचे ऍड्रेसेस नव्हते, आमच्याकडे त्या प्रकारचे लेख नव्हते, त्याचं एडिटिंग कसं करायचं याच्याविषयी आम्हाला कोणाला ज्ञान नव्हतं, पोस्टात कसं टाकायचं हे माहिती नाही. म्हणजे सर्वार्थाने एक 0 पासून सुरुवात झाली आणि नानांच्या कृपेने बाबांच्या आशीर्वादाने लोक मिळत गेले. काय शुभ संकल्पना असेल तर आपोआप ते घडत जाते असं मला वाटतं. बरोबर. तर पहिले असं झालं की याला
लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं मासिक, हा, हा, म्हणजे लोकांचे ऍड्रेसेस गोळा करणं सुरू हा, केलं. हा. नागपुरात म्हणजे आता नागपूरपासून सुरुवात करायची, तर नागपुरात आम्ही 3 टीम बनवल्या हम्म. आणि पूर्ण नागपुरात 3 भाग करून प्रत्येक भागात जायचं, नाना महाराजांचे जे शिष्य आहेत हा. त्यांचं नाव घ्यायचं, पत्ता घ्यायचा हा, आणि त्याचा रेकॉर्ड बनवायचा. हा. आणि अशा रीतीने मग वहिनींशी संपर्क केला. हो. वहिनी म्हणे आपल्याकडे ज्यांनी अनुग्रह घेतले आहेत हा, त्या अनुग्रहांचे आपल्याकडे एक रजिस्टर आहे. हा. मग त्याच्यामध्ये ते रजिस्टर काढली. हम्म. दुसरं काही आर्थिक दृष्ट्याही हो. आणि बाकीचे साधनं उपलब्ध नव्हती. मग आम्ही काय करायचो की मासिक पहिलं 8 पानी मासिक निघालं, पहिला अंक. हम्म, हम्म. आणि मग लोकांना त्याच्यामधून आवाहन केलं की लेख पाठवा हो. आणि मासिकाचं स्वरूप कसं ठेवावं हा. त्यांनी बाबासाहेबांनी काही गाईडलाईन्स दिल्या होत्या. हा, हा. त्याप्रमाणे त्याच्यात सदर अनुभव जेठाई, हो. चौफेर हा, वृत्त, चौफेर. नंतर मग काही मोठ्या साहित्याचा हो. मधलं काही लेख हा. वहिनींनी त्याच्यामध्ये लेखांना हो. म्हणजे या शांतीपूर्ण मासिकाद्वारा अनेक लेखक निर्माण झाले. निर्माण झाले. आपल्या परिवारात. अगदी खरं आहे. आणि त्यांचा अभ्यास पण वाढला. अभ्यास पण वाढला, म्हणजे त्याचा अभ्यास पण वाढला. अशा रीतीने ते मासिकाची सुरुवात झाली. मग आम्ही पहिले माझ्या घरातच माझं ऑफिस हा. होतं, तिथे आम्ही ते ऍड्रेस हाताने लिहायचो, कट करून चिपकायचो. अशा हा. पद्धतीने सुरुवात झाली, लेटर लावायचं. पण जसा जसा विस्तार वाढत गेला तसे त्याचे मेंबर्स वाढले. हा. आता जवळपास 4000 त्याचे मेंबर्स आहेत. हा. त्याचा अजून एक भाग असा होता की हळूहळू आमची टीम सुद्धा ट्रेंड होत गेली, हम्म. पण खर्चाच्या दृष्टीने थोडं अडचणीचं व्हायला लागलं. आम्ही नॉमिनल, कारण का पैसे कमवणे हा त्याचा उद्देश उद्देश नव्हता. नव्हता कधीच. महाराजांचा आणि बाबा महाराजांचा जो विचार आहे हा. तो सर्वांपर्यंत जावा, हा, हा. त्या सर्वांपर्यंत कार्य आणि त्यांच्याकडनं कार्याची प्रेरणा त्यांना मिळावी, बरं. हा त्याचा फक्त उद्देश होता. हा. तर मग लोकांची एक नॉमिनल वर्गणी ठेवली होती. बऱ्याच लोकांना नानांचा हा प्रसाद वाटायचा. हा. हो, नाही, अगदी खरं आहे. आज सुद्धा असं वाटतं की हा, हा. नानांचा प्रसाद. त्यामुळे वर्गणी अशी काही हमखास हा, हा. बाकीच्या कमर्शियल मासिकांसारखं असं काही नव्हतं. किंवा वर्गणी आली नाही म्हणून मुखपृष्ठ पाठवलं नाही असं असं नाही, आम्ही 5-6 वर्ष वर्गणी नाही आली तरी मग मासिक पाठवतो. तर अशा रीतीने मासिकाची वाटचाल सुरू झाली. मग छोट्या 8 पानी अंकाचं मग 20 पानी अंक केला, मग त्याचा साईज वाढवला, हा. आता 40 पानी अंक 40 केला. आणि मग त्याचे 4-5 हजार सदस्य झाले. हम्म. काही लोकांची वर्गणी येते, काही लोकांची वर्गणी येत नाही. नंतर मग त्याचं आम्हाला टेक्निक सुद्धा समजत गेलं. हा. मग आम्ही दिल्लीला जाऊन पोस्टाचं कन्सेशन घेतलं, जे 6 रुपये तिकीट लागायचं हम्म. ते आता आपल्याला 50 पैशामध्ये अंक जातो. हा. त्यामुळे बराच मोठा रिलीफ आपल्याला मिळाला. हा. हे सर्व महाराजांची कृपा आहे. हो. याच्यामधून आम्हाला असं मिळतं हा. किंवा असं होणार आहे किंवा असं पद्धत आहे हे आम्हाला माहित नव्हतं, पण ते हा. कळत गेलं, सर्व होत गेलं. आणि आता ते 50 पैशात जवळपास 4000 लोकांपर्यंत मासिक, म्हणजे 12,000 रीडर्स आहेत. रीडर. प्रत्येक कुटुंबात 3 जण हा, पकडले. आणि पूर्वीचं असं होतं की लोक सामूहिक वाचन करायचे मासिकाने. हा. बाबा महाराजांचा लेख, वहिनींचा लेख यायचा, हम्म. हम्म. त्याचं सामूहिक वाचन एकत्रित बसून व्हायचं. हा. आता प्रसार माध्यम आणि सोशल मीडिया खूप वाढल्यामुळे पहिले ते माध्यम कमी असले, कमी. त्यात सामूहिक मंदिरात वगैरे वाचनं व्हायची, हा. असे फीडबॅक यायचे आम्हाला. खूप लेखक तयार झाले. अशा रीतीने या 25 वर्षाची वाटचाल आहे. आर्थिक अडचणी सुद्धा त्याच्यामध्ये खूप आल्या. त्याच्यातलं एक आठवण किंवा किस्सा तुम्हाला सांगतो की मुंबईला वार्षिक उत्सव होता. हम्म. बाबा महाराज तिथे उपस्थित होते. तर मला आर्थिकदृष्ट्या खूप अडचणीचं होत होतं मासिक प्रकारे. आम्ही ते पहिले थोडंफार आपल्याकडनं हे करायचं. हा. तर माझ्या मनात तेव्हा असा विचार की बाबासाहेबांशी बोलावं हम्म. की बाबा त्रैमासिक करायचं हा. का, हा. काय करायचं. हा. तर लोकांचे पेमेंट्स ड्यू होते. मी तिथे गेलो आणि बाबा महाराजांनी त्या दत्त मंदिर आहे तिथे, त्याच्या समोर हॉल आहे. हा. त्या दत्त मंदिरात बाबासाहेब कोणाशी तरी बोलत होते. बाबासाहेबांनी त्यांना एकाला निरोप पाठवला की राजाभाऊंना बोलवा. हा. अच्छा. आणि मला बोलवलं. मी बोललोच नव्हतं माझ्या मनातला विषय. तर बाबासाहेबांनी सांगितलं की हे X व्यक्ती आले, हा. त्यांना मासिकाला वर्गणी द्यायची, डोनेशन द्यायचं. बरं. आणि माझे जे एवढे ड्यूज होते हा. त्याच्यापेक्षा 25% जास्ती वर्ग त्यांनी डोनेशन मला दिलं. वा. महाराजांची कृपा दत्त मंदिरात घडली. हा. हा. तर असे सर्व महाराजात समस्या सोडवतात, महाराजात पुढे चालवतात. आपण निमित्त मात्र असं माझा नाही, विचार. म्हणजे इव्हन कोविड काळामध्ये सुद्धा, म्हणजे जेव्हा लॉकडाऊनच होतं, कम्प्लीट लॉकडाऊन होतं, हो. त्यावेळेला सुद्धा आभासी पद्धतीने त्रिपदी खूप छान झाली. हो, हो. पुन्हा आत्मसंवाद, आता त्याचे 225 भाग झालेले आहेत. तर याबद्दल काय सांगा? त्याचं असं झालं की कोविड काळात सर्वजण आपापल्या घरात बंदिस्त झाले. हा. संपर्काचं माध्यम राहिलं नाही. हा.
लोकांना बाबा महाराजांना काही प्रश्न विचारायचे असतील, काही अडचणी सोडून घ्यायचे असेल, त्याच्यासाठी कोणतं मीडियम उपलब्ध नव्हतं. लोकांच्या सामूहिक त्रिपदी हा एक अविभाज्य घटक आहे आपल्या परिवारात. तर सामूहिक त्रिपदी बंद झाल्या. मग याच्यात उपाय काय सोडला? मग एक वन फाईन मॉर्निंग आम्हाला अशी कल्पना सुचली, बाबासाहेबांची संमती घेतली की आपण दर गुरुवारी आणि रविवारी सामूहिक त्रिपदी ऑनलाईन पद्धतीने करावी. तर ऑनलाईन पद्धतीने केल्यानंतर पहिले आम्ही झूमवर करायचो, पण त्याला खूप प्रचंड प्रतिसाद मिळाला. मग आम्ही गुगल मीटवर ट्रान्सफर झालो. त्याच्यामध्ये 200-250 लोक सहभागी व्हायचे त्रिपदीला. आम्हीच म्हणायची, याच्याऐवजी प्रत्येक गावातले 2 लोकांना निवडायचो आणि ते म्हणायचे त्रिपदी. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. 2-3 वर्ष ही त्रिपदी हे सर्वांच्यासाठी एक मॉरल बुस्टर होतं. कारण त्या माध्यमातून आता लोकांशी संपर्क तुटला होता. घरामध्ये बसून लोकांना नैराश्य बसत होतं. तर याच्यामधून त्यांना पॉझिटिव्ह वाईब्स मिळायच्या आणि बराच चांगला म्हणजे असा फीडबॅक मला यायचा. तसंच त्या काळामध्ये काय होतं की बाबा महाराजांशी लोकांचा संपर्क राहायचा नव्हता. कारण काय, बाबा महाराजांचा अखंड भ्रमंती बंद झाली होती. मग आपल्या समस्या, आपल्या अडचणी, आपलं समाधान कसं करायचं? म्हणून मी, संदीप आणि बाबा महाराज आम्ही असा विचार केला की आपलं युट्यूब चॅनल सुरू करावं. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बाबा महाराज लोकांशी संदेश घेतील, बाबांना वार्तालाप करतील आणि प्रबोधन करतील, ही त्याच्यामध्ये मूळ संकल्पना होती. तर 8 जून 2020 पहिलं पुष्प आम्ही प्रसारित केलं. तेव्हा राहतो आम्ही, जसं मला मासिकात सांगितलं तसं याच्यातही होतं. काही अनुभव काहीच नव्हता. बाबा मला इंदोरला बसायचे, मी नागपूरला आपल्या घरी बसायचे. तिथनं हे सर्व रेकॉर्डिंग व्हायचं. रेकॉर्डिंगचे माध्यम काय असावेत, कशा पद्धतीने रेकॉर्ड करावं, हे हळूहळू आता रिफाईंड झालं. तेव्हा सर्व रॉ होतं. आणि बाबा महाराजांचे जे वेगवेगळे विषय बाबा महाराजांनी याच्यात हाताळले, म्हणजे वेद, उपनिषद, नंतर मग गुरुचित्रावर बाबा महाराज 40 पुष्प बोलले, आनंद चरित्र सांगितलं, नंतर गीता सांगितली, नंतर बाबा महाराजांचा अत्यंत आवडीचा विषय आहे जिओलॉजी. या जिओलॉजीवर बाबासाहेबांचे 30 प्रवचन झाले आणि सध्या दत्तपुराण याच्यावर चालू आहे. हे 225 एपिसोड्स म्हणजे जवळपास 300 तासांच्या वरचं रेकॉर्डिंग हे आपल्या जवळ उपलब्ध आहे. हा एक माझ्यामध्ये वेगळा विक्रम आहे. बाबा महाराजांना 300 तासाचं रेकॉर्डिंग आपल्याजवळ उपलब्ध आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळे विषय बाबांनी घेतले. आणि भक्तांना काय असतं, अध्यात्म हा एक भाग आहे, पण अध्यात्माविषयी हा जो बाकीचा विस्तार आहे, जे आपले साहित्य आहे, वैदिक साहित्य आहे, वैदिक उपनिषद आहे, याच्याविषयी लोकांना नाव माहिती आहेत. आपल्यासारख्या सामान्य लोकांना त्याचे डिटेल्स माहित नसतात. ते या मार्गाने उपलब्ध झाले. लोकांना त्याच्याविषयी माहिती मिळाली आणि लोकांना इंटरेस्ट डेव्हलप असतो. बरेच आमचे काय म्हणतात फॉलोअर्स त्याच्यातून निर्माण झाले. आतापर्यंत त्याला जवळपास 2 लाखाच्या वर सबस्क्रायबर्स आहेत. तर ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि बाबा महाराजांनी याच्यात अनेक विषय हाताळल्यानंतर या 225 आठवड्यात मी 2दा अमेरिकेला गेलो. मला यांना कोविड झाला, माझं एक मोठं ऑपरेशन झालं, तरी देखील महाराजांच्या कृपेने हे अखंडितपणे सुरू आहे. या कार्याला महाराजांचा आशीर्वाद असल्याशिवाय शक्य नाही असं माझी खात्री. अगदी बरोबर आहे. कसं आहे की मग मी पहिले अगदी सुरुवातीला असं म्हणालो की परमपूज्य नाना महाराजांचं जे कार्य आहे प्रचंड कार्य आहे, परंतु थोडंफार आपल्याला त्याच्याबद्दल मार्तंडभाईमधनं माहिती आहे. परंतु बाबासाहेबांचं जे कार्य, डॉक्टर बाबासाहेबांनी जे समर्थपणे पुढे नेत आहेत, हे आम्हाला फारसं माहिती नाही आहे. तर तुम्ही आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांचा, डॉक्टर बाबा महाराज असा थोडा परिचय करून द्या, कारण त्यांचा सुद्धा पूर्ण परिचय करून देणं मला काही वाटत नाही कोणाला सहज शक्य होईल. मी जे काही सांगेन तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक कवडसा राहील. चतुरस्थ व्यक्तिमत्व आहे, थोडक्या वेळात आणि शब्दांकन करणं अवघड आहे. तर ते थोडा आपण प्रयत्न करू. बाबासाहेबांची आणि माझी ओळख ही 1985-86 पासून आहे. आमचं मित्रत्वाच्या नात्याने सुरू झालेला संबंध हा गाईड आणि गुरु या स्वरूपात बदलत गेला. मी तिथे राहिलो, पण बाबा महाराजांनी जे मला त्याचं विचारधान किंवा जे प्रोटेक्शन किंवा माझ्या मागे जे ठाम उभे राहिले सर्व कार्यासाठी, ते बाबा महाराजांची कृपा आहे माझ्यावर आणि ती अशीच अखंडपणे राहावी. बाबा महाराजांनी नाना गेल्यानंतर, नाना जेव्हा शेवटी बाबा महाराजांना विचारायचे की अण्णा म्हणायचे त्यांना, अण्णा तुझी नोकरी केव्हा संपते?
अच्छा. नोकरीचा शेवटचा दिवस कोणता आहे हे त्यांना सूचकप्रमाणे नाना विचारायचे. तर त्याच्या विचारण्याचा मागचा उद्देश तेव्हा कोणाच्या लक्षात आला नाही. पण नाना महाराज गेल्यानंतर, नाना महाराजांनी ध्येय ठेवल्यानंतर बाबासाहेबांनी रिटायरमेंट घेतली आणि नाना महाराजांचं कार्य उत्तराधिकारी म्हणून समर्थपणे बाबासाहेबांनी घेतलं, त्याचा वसा घेतला आणि त्याचा विस्तार केला. त्याचा विस्तार असा केला की अध्यात्माच्या दृष्टिकोनातनं आपण जो त्रिपदी परिवार म्हणतोय, तो त्रिपदी परिवाराचं कार्य आता आपल्या भक्तांना आणि भाविकांना आणि बाकीच्या लोकांना सांगायची आता वेगळी गरज उरली नाही 25 वर्षाच्या, कारण त्यांचं कार्य विदित, हे सर्व विदित आहे. या कार्यामध्ये बाबांचं जसं मार्गक्रमण होत राहिले, बाबांना अधिकारी पुरुष म्हणून दत्त संप्रदायात सर्व ओळखला जातो. प्रबोधिनी जे आहे, वासुदेव प्रबोधिनी, याचं अध्यक्षपद बाबा महाराजांकडे चालत आलं अत्यंत तरुण वयात. त्याचं कार्य देखील बाबासाहेब समर्थपणे सांभाळतात आहे. आणि त्या प्रबोधिनीमध्ये जे विश्वस्त मंडळ आहे ते आपापल्या जागी धुरीण आहेत. म्हणजे काय म्हणतात त्याला, एक स्वतःचे एक फिगर आहे त्यांची, पण ते सर्व बाबा महाराजांच्या ज्ञानासमोर नतमस्तक होतात. हे मी स्वतः अनेक त्यांच्या संमेलनामध्ये पाहिलेलं. तर बाबासाहेबांचं असं व्यक्तिमत्व आहे या अध्यात्माविषयी त्यांची जी आहे. त्यांचा वेद, उपनिषद, नंतर मग गीता आणि जे आपलं वैदिक साहित्य आहे हे जवळपास तोंडपाठ असल्यासारखं आहे. त्यांच्या प्रवचनांमध्ये ते कारंजाला गेले 24 वर्ष प्रवचन आपलं सादर करत आहे. 3 दिवसीय प्रवचन. 12 वर्ष त्यांनी गीतेबद्दल, गुरुचरित्राबद्दल तिथे प्रवचन, आणि आता भागवताबद्दल प्रवचन करतात. मी त्यांच्या बरोबर असतो म्हणून मला माहिती आहे की 5 मिनिटापूर्वीपर्यंत प्रवचन सुरू पूर्वीपर्यंत लोक त्यांना भेटत असतात. आणि बाबांना तयारी करणं हा भाग हे त्यांना जे काय म्हणतात उत्स्फूर्तपणे आहे, हे ते ज्ञानी माणसाचं जे प्रज्ञा आहे, ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. म्हणून काही लोकांना डिवाइन सायंटिस्ट असं म्हटलं आहे. बरोबर. विज्ञान महर्षी, विज्ञान या क्षेत्रामध्ये ती बाबा महाराजांचं खूप मोठं कार्य आहे. त्यांचे एन्व्हायरमेंटमध्ये त्यांच्या डॉक्टरेट आहेच. नंतर जिओलॉजी हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्याच्यामध्ये त्यांनी खूप या 36-40 वर्षामध्ये खूप मोठं कार्य केलं जे लोकांसमोर आलेलं आहे. या संबंधित त्यांनी केलेले लेख, त्यांनी केलेलं संकलन याचे जवळपास 16 खंड त्यांच्या अभ्यासिकेमध्ये आज उपलब्ध आहेत. एवढं कार्य माझ्या मते भारतात या विषयावर कोणी केलेलं नाही. पण आपल्या सर्वांची म्हणजे त्या कार्यकर्त्यांची अशी जबाबदारी आहे हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. म्हणून त्याच्या दृष्टीने काही प्रयत्न आपण सुरू करून मी शेवटी सांगेन तुम्हाला. आणि त्यांच्या अनेक सायन्स सेमिनार्समध्ये त्यांचा पेपर वाचन झालं आहे, सत्कार झाले आहे, आणि बरंचसं कार्य त्यांनी विज्ञान, आणि ते बेसिकली विज्ञान निष्ठ आहेत. बरोबर. वैज्ञानिक म्हणून जे लोक त्यांचे शिक्षणा क्षेत्रात जे पुढे आहेत त्यांच्याविषयी त्यांना जास्त जिव्हाळा आहे. आणि त्या आवड पण आहे त्याची. शिक्षण सुद्धा IT त्याचं बंगलोर आहे, पुणे आहे, ITचे विद्यार्थी त्यांना जुळलेले आहेत, नोकरी करणारे लोक जुळले. बाबासाहेब त्यांच्याशी विशेष आस्थेने बोलतात. तसा वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले संत, एक वैज्ञानिक महर्षी आपल्या समोर आपल्या बरोबर आहे, हे आपलं भाग्य आहे. नाही, अगदी बरोबर आहे. म्हणजे मला सुद्धा अगदी लहानपणी हेच माहिती होतं की बाबासाहेब म्हणजे परमपूज्य नाना महाराजांचे नातू आणि एक भूगर्भशास्त्रज्ञ, एवढंच माहिती होतं. परंतु आता जेव्हा एक एक गोष्ट लक्षात येते आहे, म्हणजे मॅनेजमेंट मध्ये नंतर मग महाराजांच्या कृपेने झालं, तर मॅनेजमेंट वरती जरी बोलायचं म्हटलं तरी बाबासाहेबांना किती माहिती आहे तेव्हा कळतं जेव्हा ते बोलतात. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की जे त्यांच्याशी बोलतात इतके हजारो शिष्य आहेत, म्हणजे आउट ऑफ हे सांगतो, पण प्रत्येकाचं नाव, तो करणारा पेशा, त्यांचं कुटुंबीय, या सर्वांची ते आस्थेने चौकशी करतातच. आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझी काही जवळ आहे. त्यांचं हे संतांचं वैशिष्ट्य. अगदी अगदी. भाऊसाहेब, आता तुमच्याकडे येतोय असे की मग आम्ही जसं म्हणालो की तसं मला अगदी सुरुवातीचा जो परिचय होता तो केवळ एक भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून, परंतु त्याच्यानंतर हळूहळू एक एक गोष्ट लक्षात यायला लागली की किती चतुरस्थ व्यक्तिमत्व तुमचं आहे म्हणून, आणि किती प्रचंड कार्य आहे. तर आता जसं राजभाऊंनी सांगितलं की तुम्ही 16 खंड लिहिलेली आहेत, आणि पुन्हा अध्यात्म
तर एक शास्त्रज्ञ म्हणून आपण अध्यात्माशी कशी सांगड घालता? खरं म्हणजे अजूनही जर मला कोणी एकदम विचारलं की तुमचा परिचय काय, तर न कळत माझ्या तोंडात येतो डॉक्टर तराणेकर, एन्व्हायरमेंटल जिओलॉजिस्ट. असंच मी सहज सांगतो. मूळ स्वभाव जो आहे वैज्ञानिक म्हणून इतके वर्ष काम केलेला तो काही जात नाही. पण एक गोष्ट आहे की इंगवे साहेबांनी सांगितलं, स्वामी महाराजांची परंपरा, दत्त संप्रदायाची जी परंपरा आहे, स्वतः प्रत्यक्ष टेंबे स्वामी महाराजांनी तराण्याला स्वतः येऊन दत्तमूर्तीची स्थापना केली. त्या दत्त मंदिराला 125 वर्षाची परंपरा आहे. त्याचं 100 वर्षापर्यंत नानांनी जतन केल्यानंतर पुढची जी सगळी परंपरा आहे ती आम्ही जेव्हा सुरुवात ठेवली तेव्हा आज माझं सद्भाग्य असेल की गरुडेश्वर संस्थानचा समाधी शताब्दी सोहळ्याचा कार्याध्यक्ष म्हणून सगळ्या वरिष्ठ लोकांनी माझी नेमणूक केली आणि वासुदेवान सरस्वतीच्या टेंबे स्वामी महाराजांच्या समग्र साहित्याचा अभ्यास करणारी जी देशातली आणि देशाच्या बाहेरची सुद्धा जी विद्वान मंडळी आहेत, ज्यांचा एक जो विशिष्ट साहित्यिक प्रचार प्रसार करणारा जो समूह आहे वासुदेव प्रबोधिनी, त्याचा सध्या गेली काही वर्ष मी कार्याध्यक्ष म्हणून जेव्हा मी कार्य करतो आहे, तर अनेक मंडळींना असं वाटतं की गरुडेश्वर संस्थानच्या वासुदेव प्रबोधिनीचा कार्याध्यक्ष हा म्हणजे त्या संत परंपरेतला, वैदिक साहित्यिक परंपरेतला, संस्कृत परंपरेतला एक खूप मोठा असं कोणतरी विद्वान वयस्क वगैरे असा असावं. तेव्हा सुरुवातीला लोकांना असंच वाटायचं. पण ही मी समजतो की ही जी परंपरा आहे त्यामुळे जो काही ह्या वेगळ्या पद्धतीने सन्मान मला प्राप्त झाला, त्यामुळे जवळजवळ 14 वर्ष आम्ही राजीव कुंभमेळ्यात गेलो, उज्जैनच्या सिंहस्थात जातो, अनेक ठिकाणी संत मंडळीत जातो, अनेक तीर्थक्षेत्रात जातो. तर लोकांना अशी कल्पना आहे की दत्त संप्रदायातले एक असे अधिकारी म्हणून अशी हे मी समजते की महाराजांची कृपा आहे. कारण गाणगापूरला जेव्हा यतिपूजन झालं तेव्हा अनेक लोकांनी असं म्हटलं की अहो हा त्या परंपरेचा एक वेगळा आविष्कार आहे. अनेक सन्मान या दृष्टीने मिळाले. पण अध्यात्म हा जो शब्द आहे हा आजच्या पिढीमध्ये, आजच्या तरुण वर्गांमध्ये जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला साधी गोष्ट अशी लक्षात येईल की आधी म्हणजे मन, आत्मा म्हणजे प्राण. मग मन आणि प्राण या दोन्हीचं जेव्हा आपण एकवटून काहीतरी विशिष्ट योग विशिष्ट असे काही विज्ञाननिष्ठ जर काही करायचा प्रयत्न केला त्यात विज्ञान आहे, निश्चितपणे त्यात विज्ञान आहे. आणि हे जे विज्ञान आहे हे ज्याला आत्मज्ञानाची ते ज्ञान येर प्रपंचू ते अवघेची विज्ञान अशी जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. म्हणून वैदिक विज्ञान जो आहे, वेदांपासून चालत आलेलं ते विज्ञान आणि आधुनिक विज्ञान याचं एक प्रकारचं आमच्या जिओलॉजीच्या भाषेत सांगायचं कॉंग्लोमरेशन, एकत्रीकरण किंवा इंटिग्रेशन, हे एक मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही पहिली वैदिक विज्ञान तथा पर्यावरण शोध परिषद नानांच्या समोर घेतली. आणि मग राजाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे पहिला अखिल भारतीय त्रिपदी परिवारचा बॅनर हा 1992 मध्ये आम्ही नानांसमोर ठेवला. दुसरी विज्ञान परिषद 96 मध्ये नानांच्या शताब्दीला घेतली इंदूरला. आणि त्याच्यातून त्रिपदी परिवार खऱ्या अर्थाने आम्ही म्हणतो इस्टॅब्लिश झाला आणि शांतिपुरुष मासिकाची एक सुरुवात झाली. राजाभाऊंनी सांगितलंच आहे की जसं मासिकाची सुरुवात झाली, अखिल भारतीय त्रिपदी परिवारच्या ऑल ओव्हर इंडिया आणि अब्रोड 350च्या वर शाखांची निर्मिती झाली. योगायोगाने मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की जेव्हा त्रिपदी परिवारची काही मुलं त्या काळात म्हणजे 2000च्या आसपास
किंवा US मध्ये होते, कॅलिफोर्नियात होते, काही लोक अल्बानीला, न्यू जर्सीला होते, न्यूयॉर्कला होते. त्यांनी जेव्हा म्हटलं की आम्हाला इकडे उत्सव वगैरे कसा करता येईल, तर त्यातनं त्या काळामध्ये म्हणजे 18 वर्षापूर्वी आपला नानांचा ऑनलाईन उत्सव आणि त्रिपदी तिथे कॅलिफोर्नियात सुरुवात झाली. आणि मी आणि राजभाऊ आम्ही जेव्हा साधारण 17-18 मध्ये US ला गेलो तेव्हा मला सांगायला अतिशय आनंद आहे की आपल्या त्रिपदी परिवारचा त्या भागामध्ये कसा विस्तार आहे ते आम्ही पाहिलं. आणि बरोबर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीला त्या ठिकाणी 150 लोक तिथे उपस्थित होते. त्या सगळ्यांना आपण ज्या पद्धतीने त्रिपदी करतो ती सगळ्यांना मुखोद्गत होती. आणि पूर्ण अमेरिकेतले आपल्या 4 जे विविध विभाग आहेत, मग त्यात लुझियानामधले लोक होते, वॉशिंग्टन DC मधले लोक होते, अल्बानी न्यूयॉर्कची राजधानी तिथले लोक होते, सॅन होजेचे लोक होते, हे सगळे ऑनलाईन जॉईन झाले आणि 150 लोक प्रत्यक्ष उत्सवात उपस्थित होते. तेव्हा आम्हाला कळलं की आपला त्रिपदी परिवार कसा हळूहळू पुढे जातो आहे. आणि आता जर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की व्हॉट्सअप ग्रुपवरून आपण बघतो की आपला ऑस्ट्रेलियामधला त्रिपदी परिवार, युरोपमधला असो, लंडनमधला असो, सिंगापूरमधला असो, हे सगळे लोक सुद्धा उत्सवात जॉईन होतात. आणि या सगळ्याचा लाभ आपल्याला खऱ्या अर्थाने प्रदोष पूजेच्या वेळेस आपल्याला दिसतो. जेव्हा आत्ता राजाभाऊंनी सांगितलं की यंदा दिवाळीच्या वेळी जो प्रदोष होता त्यात 250 लोक आपापल्या ठिकाणावरून, त्यातले 40 लोक बाहेरचे होते, ते सगळे लोक चैतन्यपीठाच्या प्रदोष पूजेला उपस्थित होते. तर हा विज्ञान आणि आपला आध्यात्मिक जे कर्म याचा एक आगळा वेगळा समन्वय आपण असं समजतो की त्रिपदी परिवार. पण आता अध्यात्म हा भाग वेगळा असला, कारण अध्यात्म म्हटलं की लोकांना सनातन वैदिक कर्मकांड या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. बरोबर. आणि साहजिक आहे, कारण आपल्यासमोर चौकट तीच असते. विज्ञान म्हटलं की कॉलेजमध्ये एक्सपेरिमेंट, लेक्चर्स वगैरे, सेमिनार हे सगळं असतं. पण योगायोगाने मला दोन्ही भागातला जो काही समन्वयात्मक असा काही माझा एक पिंड होता. म्हणून आज मला एक विशेष गोष्ट अशी सांगायची आहे की नानांनी जेव्हा असं म्हटलं की तुम्हाला आता किती वर्ष राहिली आहे, नोकरी केव्हा सोडणार आहे, तेव्हा एक आमच्या कुटुंबियांचा सगळ्यांची कल्पना अशी होती की कमीत कमी डॉक्टरेट तरी पाहिजे, कारण जिओलॉजिस्ट माणसाला शाळेत कोणी मास्तरकी देत नाही. जरी MSc जिओलॉजी वगैरे असलं तरी इंदूर वगैरे सारख्या ठिकाणी एकदम जिओलॉजिस्ट लोकांना असं काही नोकरी वगैरे असं नाही. आणि त्या भागात मायनिंगचा त्या भागात फारसा काही उपयोग नव्हता, कारण मी जिओलॉजी मायनिंगमध्ये जिओलॉजिस्ट म्हणून काम करत होतो. डॉक्टरेट असली की काहीतरी लाभ असतो. 32 वर्षापूर्वी जेव्हा एन्व्हायरमेंटल जिओलॉजी आणि वॉटरशेड मॅनेजमेंट, ग्राउंड वॉटरशेड मॅनेजमेंट या विषयावर जेव्हा प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात केली तेव्हा नागपूरच्या निरी इथली तज्ज्ञ मंडळी, सायंटिस्ट लोक, त्यांच्यावर माझं काम चालू होतं. आणि तो सगळा रेफरन्सिंग अभ्यास करत असताना अनपेक्षितपणे मला असं लक्षात आलं की यातला जो वॉटर डिव्हायनिंग किंवा ग्राउंड वॉटर डाउझिंग हा जो आधुनिक, ज्याला मी जिओफिजिकल असं म्हणतो, वॉटर रिसोर्स याच्याकरता त्याच्यामधला काही भाग अगदी त्याच्यासारखाच पण पारंपरिक संस्कृत ग्रंथात आहे. आणि मला एका विद्वानाने बृहत संहिता हा मूळ संस्कृत ग्रंथ दिला आणि त्यांनी सांगितलं की यातला द्रगालगलम म्हणजे पाण्याचं शोधन कसं करावं जंगलामध्ये, त्यातला एक पूर्ण संस्कृत असा त्यांनी चॅप्टर त्यांनी माझ्यासमोर दाखवला. आणि आता मला सांगायला हरकत नाही की तो जेव्हा मी वाचला तेव्हा मला असं लक्षात आलं की आम्ही सध्या जे काही जिओफिजिकल प्रॉस्पेक्टिंग, जिओकेमिकल सॅम्पलिंगवर या पद्धतीने जे पाण्याचं शोधन करतो त्याचा संदर्भ 800-900 वर्षापूर्वी वरामीर या बृहत संहिताकारांनी त्याच्या ग्रंथात लिहून ठेवलेला आहे, तो संस्कृतमध्ये. म्हणून मी हळूहळू त्याचा अभ्यास केला. मग त्याचा अभ्यास करत असताना खऱ्या अर्थात तसं काही कारण नव्हतं, पण चरक संहिता आणि सुश्रुत संहिता हे आयुर्वेदाचे ग्रंथ बघितले.
आता जिओलॉजीमध्ये PhD करणारा माणूस चरक आणि सुश्रुत संहितेचा अभ्यास कशा करता करतोय असा जर एखाद्याला प्रश्न असेल तर मी त्याला सांगतो की त्याच्यामध्ये जो विशेष काही अध्याय होते त्याच्यामध्ये पाण्याचं शुद्धीकरण कसं करावं या संदर्भात काही संदर्भ होते. विशिष्ट भागामध्ये पाण्याची क्वालिटी कशी असते असे काही संदर्भात त्या ग्रंथात होते. म्हणून ते ग्रंथ घेतले. मग माझ्या गाईडना त्यांची परवानगी घेऊन ते काही श्लोक मी माझ्या PhD थिसिसमध्ये घेतले. आणि या सगळ्यातून मी कुठं पोचलो असेल तर आपल्याला एक आनंद वाटेल सांगायला की हळूहळू प्रवास करता करता मी थेट अथर्ववेद संहितेपर्यंत पोचलो. आणि अथर्ववेद संहिता मग त्या काळच्या वैदिक विद्वानांकडून मी आधी समजून घेतली, त्यातला ग्रंथ मिळवला आणि मग अथर्ववेद संहितेतला पहिल्याच अध्यायातलं जे पहिलं कांड आहे त्यातले 3-4 जे सूक्त आहेत त्याच्यामध्ये आपोष्टा मयोभोस्तान ऊर्जे दधातन महिरणा चक्षसो अशी जी रुची आहे किंवा शन्नो देवी रविष्ठाय आपो भवंतो अशा ज्या रुचा आहेत त्या रुचांचा अभ्यास हा वॉटरशेड मॅनेजमेंट किंवा ग्राउंड वॉटर किंवा आर्टिफिशियल क्लाउडिंग याच्याशी कसा संदर्भ आहे असा मी जेव्हा शोधण्याचा प्रयत्न केला तर एखाद्या माणसात जसं मग नंतर व्यसन लागून जातं अशा पद्धतीने वैदिक साहित्यातले काही संदर्भ संस्कृत साहित्यातले ग्रंथ घ्यायचे आणि आधुनिक जिओलॉजी ग्राउंड वॉटर वॉटरशेड मायनिंग या सगळ्याचं संकलन करता करता आज मी समाधानाने पूर्ण समाधान नाही पण असं सांगू शकतो की माझ्या जवळ एक साधारणपणे जवळजवळ 1000 गद्य पद्य श्लोक आणि रुचांचा एक संहिता तयार झाली. आता जर कोणी म्हटलं की या संहितेचं वैशिष्ट्य काय आहे संहिता का म्हणायचं तर मी आता सरळ असं मला सांगायचं आहे की सगळ्या कुठल्याही संस्कृत ग्रंथाला संहिता असं म्हणत नाही. विशिष्ट पद्धतीचा ग्रंथ असेल त्याला पुराण म्हणतात. कारण आम्ही दत्तपुराणावर मी सध्या बोलतो आहे, भागवत पुराणावर मी अनेक वेळा बोललो आहे. एखादा ग्रंथ फक्त श्लोकबद्ध असेल छंदोबद्ध तर त्याला महाकाव्य म्हणतात. कालिदासाच्या वेळी ग्रंथाला काव्य म्हणतात. चंपू ग्रंथ वेगळे आहेत, त्रिशती काव्य आहे, लहरी ग्रंथ आहे. अर्थात हे सगळं मी नंतर शिकलो कारण हे स्वामी महाराजांच्या साहित्यामध्ये आहे टेंबे साहेबांच्या सगळ्या ग्रंथाला. पण संहिता हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा बृहत संहिता सुश्रुत संहिता चरक संहिता या जशा आयुर्वेदाचे किंवा ज्योतिषाचा ग्रंथ आहे तसा जेव्हा स्थापत्य वेद संहिता याविषयी मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली आणि स्वतःचा माझा ग्रंथ तयार झाला तेव्हा मला असं एक लक्षात आलं की गेल्या 500 वर्षामध्ये पुन्हा मी रिपीट करतो गेल्या 500 वर्षामध्ये स्थापत्य वेदाविषयी कुठल्याही अशा प्रकारचा संहिता ग्रंथ तयार झालेला नाही. तो आमच्या या सगळ्या सहकार्यांमुळे आज आपल्या समोर तयार झाला आणि आज तो माझ्याकडे उपलब्ध आहे. केल्यानं वैदिक संहिता स्थापत्य वेद म्हणायचं कारण काय कारण अनेक विद्वान लोकांच्या वैदिक लोकांच्या सभांमधून मी फिरतो आणि उत्तम घनपाठी वैदिक लोकांमध्ये सुद्धा मी राहतो. त्यामुळे अशा वैदिकांसमोर जर मी एखादी वेदांची संहिता माझ्याकडे असं म्हटलं तर लोक विचारणार. तेव्हा हे निश्चित आहे की चरणव्यूह सारख्या ग्रंथात ज्या 4ही वेदांचं उपवेदांचं वर्णन आहे त्याच्यात अथर्ववेदाचा स्थापत्य वेद हा उपवेद आहे असं म्हटलेलं आहे. पण आजपर्यंत कुठल्याही विद्वानाकडे कुठल्याही ग्रंथालयात अगदी काशी तिरुपती किंवा शृंगेरी सारख्या कुठल्याही वेद पाठशाळेमध्ये स्थापत्य वेद विषयक संहिता उपलब्ध नाही. आणि विशेष सांगायचं म्हणजे जर तुम्ही गुगल सर्च केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की गुगलमध्ये सुद्धा स्थापत्य वेद म्हटलं की फक्त वास्तुशास्त्र ग्रंथ येतात. पण आज मला सांगायचं आहे की स्थापत्य वेदाच्या ज्या अनेक शाखा आहेत त्यातली जी शिल्प शाखा आहे शिल्पशास्त्र त्यातली एक शाखा म्हणजे वास्तुशास्त्र.
पण आता वास्तुशास्त्र म्हणजे स्थापत्य, आर्किटेक्ट लोक स्वतःला स्थापत्य म्हणतात, पण स्थापत्य वेद हा जो एक समग्र वेदांची उपवेद म्हणून शाखा आहे, त्याचा आता आजच्या पद्धतीने जर कोणाला सांगायचा प्रयत्न आपण केला तर अगदी सहज सोप्या भाषेत त्यांना असं सांगता येईल, कॉलेजच्या युनिव्हर्सिटीच्या मुलांना या आज जसा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग जिओलॉजी या विषयाचा सिव्हिल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, मायनिंग, मेटलर्जी, ग्राउंड वॉटर, आर्किटेक्ट, बायोटेक आणि इकॉलॉजी या विषयांशी जसा संबंध आहे तसा त्या काळात स्थापत्य वेद या शाखेचा इतक्या सगळ्या शाखांशी संबंध होता. त्यातला फक्त काही अंश हा वास्तुशास्त्र आहे. पण गेले 36 वर्ष जेव्हा या पद्धतीने मी एक प्रकारचं इंटिग्रेशन आधुनिक म्हणजे अगदी 2023 मध्ये सुद्धा इंटरनेटवरती जे जिओलॉजी विषयक काही रेफरन्सेस आहेत ते सुद्धा माझ्याकडे आहेत, रिसर्च पेपर आहे. त्यामुळे वेदिक इव्हॉल्युशनरी कॉन्सेप्ट, सुपर कॉन्टिनेंट अशा पद्धतीचा सुद्धा रिसर्च पेपर मी तयार केला, थिसिस तयार केला. लेटेस्ट ज्याला आम्ही म्हणतो जिओलॉजीच्या फील्डमध्ये ज्या प्लेट टेक्टॉनिक थिओरी आहे त्यांचाही मी अभ्यास केला. वॉटरशेड मॅनेजमेंट हा तर माझा विषयच होता. आर्किटेक्ट कॉलेजला अनेक वर्ष मी शिकवलं एन्व्हायरमेंटल डिझाईन प्लॅनिंग अँड ट्रॅडिशनल इंडियन आर्किटेक्चर ॲज वास्तुशास्त्र. काही वर्षापूर्वी एक 4-5 वर्षापूर्वी इंटरनॅशनल आयुर्वेदिक कॉन्फरन्समध्ये सुद्धा मी एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आणि दैवी चिकित्सा हा विषयावर मी जेव्हा बोललो कॉन्फरन्समध्ये, एन्व्हायरमेंटल सायकॉलॉजी आणि मानसशास्त्र, वैदिक मानसशास्त्र किंवा चरकोक्त मानसशास्त्र अशा विषयावर मी बोललो, तेव्हा मला असं लक्षात आलं की हा सगळा विषय फक्त रिसर्च पेपर किंवा थिसिस पब्लिकेशन जर झाले तो कुठल्या ना कुठल्या लायब्ररीमध्ये कुठेतरी राहतो. एखाद्या लायब्ररीत राहील, निरीसारख्या इन्स्टिट्यूटमध्ये राहील, माझा थिसिससुद्धा कुठेतरी असेल, माझा कल्पना आहे. पण माझे आत्तापर्यंत जेवढे रिसर्च पेपर आहेत ते फक्त मी कुठल्या ना कुठल्या त्या इन्स्टिट्यूटच्या मॅगझिनमध्ये मी पाहिले आहे. फारसं कोणी मला जर कोणी फोन केला की तुमचा पेपर पब्लिश झाला त्याची माहिती सांगता तेव्हा मला कळतं की या ग्रंथाने माझा रिसर्च बघितलेला आहे. पण मग मला कल्पना येईल की अरे हे आपण जर का हे कार्य लोकांसाठी करतो आहे, कॉमन मॅन करता करतो आहे, मी जर का वॉटर डाउनिंगची माझी टेक्निक तयार केली आहे या पारंपरिक पद्धतीने, मी जेव्हा 2000च्या वर साईट्स बोरवेलच्या दिल्या तेव्हा मला लक्षात आलं की मी कॉमन मॅन करता करतोय ते हे फक्त रिसर्च पेपरमध्ये लायब्ररीत ठेवून काय उपयोग आहे. वास्तूविषयी मी जेव्हा पुस्तक लिहिलं वास्तुदेश चिकित्सा विज्ञान, तेव्हा माझा उद्देश जरी ते आर्किटेक्ट कॉलेजला रेफरन्स बुक चालतं तरी जो कोणी आला त्याला सांगितलं ये 1 तासात तू हे पुस्तक वाच, तू काही मला विचार, 90% केसमध्ये तुला कुठल्याही वास्तुतज्ञाकडे जायची गरज नाही. अशा पद्धतीने कॉमन मॅन ओरिएंटेड जेव्हा मी काम करतो आहे तेव्हा मला लक्षात आलं की हे जे काही माझं आहे माझ्याकडे संकलन हे सर्वसामान्यापर्यंत जर पोचायचं असेल तर त्यांच्या भाषेत पोचलं पाहिजे. आमचं जे पारंपरिक ज्ञान आहे ते त्यांच्यापर्यंत पोचलंच पाहिजे. म्हणून मी जेव्हा राजाभाऊंच्या आमच्या या आत्मीय संवादामध्ये एक सहज कल्पना निघाली की एखादा नवीन विषय घ्यावा, तेव्हा आम्ही मग वैदिक ज्याला म्हणतो वैदिक भूगर्भ विज्ञान हा विषय घेऊन जवळजवळ हळूहळू या माझ्या संहितेतल्या काही सूत्रांना घेऊन त्याच्यावर जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती मूळ संस्कृत सूत्र घ्यायची, त्याच्यावर मराठीमध्ये जितका विषय जिओलॉजीचा आधुनिक सांगते तेवढं सांगायचा. आणि असं करता करता जेव्हा मला असं लक्षात आलं की 30 एपिसोड आपल्या पद्धतीने 30 एपिसोड बोललो तरी हा काही विषय संपत नाही आहे, तेव्हा आम्ही म्हटलं त्याला स्वल्प विराम द्यावा. आणि मग हा जो माझ्याकडला ग्रंथसंग्रह आहे साधारण 14 खंड हे अपेंडायसिस आहे, 2 संहिता खंड आहेत. आणि आज आपल्या मराठी भाषेला एक राजभाषा म्हणून एक वेगळं त्याला दर्जा आहे. तर खरोखर अगदी सामान्य मराठी माणसापर्यंत आमचं जे आधुनिक विज्ञान आहे
इंटिग्रेटेड वेदिक इंडियन जिओलॉजी, ज्याला मी म्हणू शकतो इंजिनिअरिंग जिओलॉजी, आणि पारंपरिक स्थापत्यवेद ही संहिता, हे त्यांच्यापर्यंत पोचणं महत्त्वाचं आहे. कारण मी असं सर जेव्हा याचं कारण सांगतो, आजच्या पिढीला काय आहे की या बाबतीत तशी आस्था नाही आहे, काही लोकांना आहे, पण ते गुगल मार्गाने शोध करतात. मी जेव्हा कॉलेजमध्ये पहिल्यांदा गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की अहो हा वास्तू किंवा स्थापत्य वगैरे हा विषय आर्किटेक्टची BAd 8 सेमिस्टरची मुलं, ती म्हणे आम्हाला काही याच्यावर विश्वास. कारण मी विचारायचो तुमचा विश्वास आहे का इंडियन ट्रॅडिशनल, ती मुलं सांगायची आमचा विश्वास नाही. मी त्यांना विचारायचो की 1856 मध्ये आणि 1858 मध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटी आणि जाधवपूर कलकत्ता युनिव्हर्सिटी हे फॉर्म झाल्या. त्याच्या आधी ह्या सगळ्या इमारती ज्या आहेत, मीनाक्षी मधुराई मंदिर असेल किंवा त्याच्या आधीचे तुमचे आपण देवगिरी म्हणतो, दौलताबाद, त्याच्यासारखे किल्ले असतील, शिवरायांचे किल्ले असतील, अनेक प्रकारचे दक्षिणेमधले तलाव आहे, हे कोणी बांधले? KGF कोलार गोल्ड माईन आहे, ही तर 400-400 वर्ष जुनी या ठिकाणी गोल्ड होतं. आंध्रामध्ये जेव्हा लोक मायनिंग करायचे गोल्डचं, हिंदुस्थानात जेव्हा गोल्ड होतं, डायमंड होतं पन्नाचं, हे तर इंग्रज लोक येण्याच्या खूप जवळजवळ 200-400 वर्ष आधीच आहे. हे कोणी केलं? मग मी त्यांना सांगितलं दे वेर ऑल स्थपतीज. ते सगळे स्थापत्य वेदातले ते शास्त्रज्ञ होते. या स्थपती लोकांना एक असं म्हटलंय की हा जो स्थपती कोणाला म्हटलंय तो त्या काळातलं सिव्हिल इंजिनिअरिंग, मायनिंग मेटलर्जी आणि जिओलॉजीचं ज्ञान असणारं जो कोणी त्यातला असेल, त्या मयस संहितेने त्या विद्वानाला स्थपती म्हटलंय. आणि मुख्य म्हणजे आमचा जो विषय आहे जिओलॉजी, याला त्यांनी शिल्पशास्त्र म्हटलंय. आणि एक त्यातलं सूत्र असं आहे, स्थपती शिल्पशास्त्र विशारदा, असा त्यात उल्लेख आहे त्या संहितेमध्ये. मला काही लोकांनी विचारलं की तुमचं जिओलॉजीचा याच्यात काय संदर्भ आला आहे? जिओलॉजी आत्ता आहे म्हटलं, मलाही माहिती आहे की जिओलॉजीचं 125 वर्षाचा इतिहास आहे, 150 वर्ष फार फार. इंडियामध्ये जेव्हा ब्रिटिशर्स आले तेव्हा जिओलॉजी सुरू झालं. त्याच्या आधी इंडिया जिओलॉजी नव्हतं का? म्हटलं आमच्याकडे ग्रंथ आहे, भृगु संहितेत लिहिलं आहे. भृगु संहिता असं म्हटलं त्यांनी, भृगु ऋषींनी त्याच्या संहितेत असं म्हटलंय की कृषी भूजल खनिकर्मंच त्रयो शिल्प उच्चते. म्हणजे कृषी म्हणजे एन्व्हायरमेंट, भू म्हणजे जिओलॉजी, एन्व्हायरमेंटल जिओलॉजी, जल म्हणजे भूजल म्हणजे ग्राउंड वॉटर, आणि खनिकर्म म्हणजे मायनिंग. या सगळ्यांचा मिळून जो अभ्यास आहे त्याला शिल्पशास्त्र म्हटलंय. म्हणजे मी तरी जिओलॉजी मायनिंग डिपार्टमेंटमध्ये काय करतो, आमच्या डिपार्टमेंटचं नाव भूजल खनिकर्म संचालनालय होतं. भूविज्ञान, भूजल तथा खनिकर्म संचालनालय, तेच काम मी करतो. पण आम्ही जे शिकतो ते इंग्लिश, आणि हे जे आहे 500 वर्षापूर्वीचं हे संस्कृत आहे. आणि आज माझी एक मुद्दाम आपल्याला असं सांगायचं आहे की MSc झालेला जिओलॉजीचा माणूस जेव्हा जंगलात जातो पहिल्यांदा, याला दगड माहिती असतात ते ग्रेनाइट, बेसाल्ट, असे चार्नोकाइट वगैरे अशी नावं. आणि खेड्यातला माणूस, त्याला आम्ही डेक्कन बेसाल्ट म्हणतो, डेक्कन ट्रॅप म्हणतो. आणि खेड्यातला माणूस जर गेला आणि त्यांनी म्हटलं इथे बेसाल्ट कुठे आहे, तो सांगतो हा मुरुम आमच्या इथे आहे, हे आमच्याकडे याचा अशा पद्धतीचा हा दगड आहे. आम्ही त्याला असं म्हटलं की तुमच्याकडे ब्लडस्टोन सांगा, सेमी प्रेशस सांगा, तो सांगत नाही, पण तो सांगतो, तो आमच्याकडे म्हणतो की आमच्याकडे शनीच्या खड्याचा सुगंधी इथे आहे. आम्ही अमेथिस म्हणतो, तोच सांगतो. योगायोगाने मी सेमी प्रेशसमध्ये काम केलं, KGF गोल्डफील्डमध्ये काम केलं, कोल माइन्समध्ये काम केलं, आणि नेझार ग्लेशियरवर काम केलं. आणि प्रत्येक ठिकाणी मला असं लक्षात आलं की त्या काळात लोक काम करणारे होते, त्यांना ज्ञान होतं. अगदी पाणी कुठे शोधायचं, कसं अडवायचं, कसं जिरवायचं. आता पाणी कुठे जिरतं कोणाला कळत नाही, पण त्या काळामध्ये पाणी कुठे अडवायचं, कसं जिरवायचं, अशा पद्धतीचं त्या काळात टेक्निक होतं. म्हणून थेट असिरगडपासून तर बऱ्हाणपूरपर्यंत अंडरग्राऊंड टनेल
आधी लोक बघतात 30-30 किलोमीटरपर्यंत असे अंडरग्राऊंड टनेलमध्ये पाणी गेलेलं आहे आणि हे सगळं काम 300-300 वर्षापूर्वीचं आहे, ब्रिटिश येण्याच्या पूर्वीचं. हे जेव्हा बघितलं तेव्हा मला असं वाटलं की नाही, हा विषय जो आहे हा लोकांपर्यंत आला पाहिजे. हा आपलं पारंपरिक विज्ञान आहे आणि काही अंशी फक्त आपल्यापर्यंत नाही, पाश्चात्यांना कळलं पाहिजे. कारण मी आपल्याला सांगतो की राजाभाऊ असताना सुद्धा आम्ही जेव्हा तिथे गेलो, मी स्वतः बर्कली युनिव्हर्सिटीत गेलो, त्यांच्या ग्रंथालयात गेलो, तेव्हा मला असं लक्षात आलं की तिकडल्या इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा जिओलॉजी किंवा अशा पद्धतीने काही जेव्हा ग्रंथ असतात रेफरन्स, त्याच्यामध्ये त्यांना चायनीज मिळतात, इजिप्शियन मिळतात, त्यांचे रेफरन्सेस असतात, तिकडले रिसर्च पेपर असतात, ग्रीक आणि रोमन तर असतातच, लॅटिन असतात, पण आपल्या संस्कृतला कोणी हात लावत नाही कारण माहिती नाही. तिथे माझी जेव्हा स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत काही लोकांनी मुलाखत घेतली, त्यांनी विचारलं कारण त्यांना उत्सुकता होती. मग मी ठरवलं की नाही, आता आपल्यासमोर एक हा मात्र चांगलं 75 नंतर माझ्यासमोर एक टार्गेट आहे की किमान येणाऱ्या पिढीला मी असं काहीतरी समोर ठेवू शकतो. त्यामुळे थोडक्यात आत्तापर्यंत मी जे काही काम केलं तर त्रिपदी परिवार हा एक ब्लॉक आहे, स्वामी महाराजांचं साहित्य आणि संशोधन करणं हा दुसरा ब्लॉक आहे, आमच्या ज्या वैदिक परंपरा कर्मकांड आहे, आम्ही वेदपाठशाळा चालवतो, आम्ही बाकी सगळे यज्ञयाग करतो, तो एक भाग आहे. पण त्याच्याबरोबर हाही एक भाग आहे की आम्ही या क्षेत्रात सुद्धा वैदिक विज्ञान या क्षेत्रामध्ये किंबहुना स्थापत्य जी विज्ञान शाखा आहे ज्याची संहिता आज कुठे उपलब्ध नाही, ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. आणि पुनश्च अभिमानाने मी सांगतो की सगळ्यांच्या या विशिष्ट आमच्या सामुदायिक कारणामुळे, आमच्या सगळ्यांच्या या प्रयत्नामुळे आज आपण अभिमानपूर्वक सांगू शकतो की खऱ्या अर्थाने 500 वर्षात संस्कृत साहित्यात जी उपलब्ध नाही ती स्थापत्य वैदिक संहिता आज आपल्याकडे शांतीपूर सेवा संस्थेकडे उपलब्ध आहे. म्हणजे मी पुन्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की युनायटेड नेशन सस्टेनेबल गोल हा आता आलेला कॉन्सेप्ट जरी असला तरी त्याच्यावरती बाबासाहेबांनी इतकं प्रचंड कार्य केलेलं आहे आणि 500 वर्षात जे संस्कृतमध्ये संहिता आली नाही ती आता आलेली आहे. म्हणजे सांगड घालायची तर ती इतकी सोपी नाही आहे. म्हणजे असं सहज तरी कोणी म्हणू शकेल की मी विज्ञानाची आणि वैदिक याची अध्यात्माची सांगड घालतोय, पण ती खरोखर कशी घालायची तर 500 वर्ष जे कार्य नाही झालं ते आता झालेलं आहे आणि पुढे मार्गदर्शन राहील आहे. मला तर एक मिनिट इंटरप्ट थोडं याकरता करतो की जेव्हा मी संहिता म्हणतो, आता श्रोते ऐकतील, त्यात विद्वान लोक असतील, ते म्हणतील की तुम्ही संहिता कसं म्हणता, वेदांची जी काही वैदिक साहित्य आहे त्यात तुम्ही याला संहिता का म्हणता, तर म्हणून माहिती म्हणून सांगतो. मी जेव्हा अथर्ववेद मूळ संहिता ग्रंथ बघितला, संहिता, आणि शुक्ल यजुर्वेदाची माध्यंदिनी संहिता मूळ वैदिक संहिता बघितली, पण वेदांच्या बरोबर एक भाग असा आहे की वेदांच्या संहिता जे आहे एकूण 1130 शाखा आहे वेदांच्या. तर या ज्या 1130 शाखा आहेत त्यात लोक असं म्हणतात की यजुर्वेदाच्या 100 शाखा, त्या 86 शुक्ल यजुर्वेद आणि उरलेल्या कृष्ण यजुर्वेद. मग सहस्त्रवर्णा सामवेद, सामवेदाच्या 1000 शाखा, 21 शाखा ऋग्वेदाच्या आणि 7 ज्या शाखा आहेत त्या अथर्ववेदाच्या, एवढ्याच आहे. सध्या संपूर्ण देशामध्ये जर तुम्ही गेलात तर खरे जे घनपाठी किंवा असे वैदिक आहे ते सांगतील की फक्त 15-16 शाखा उपलब्ध आहे, अन्य शाखाच्या संहिताही नाही, शाखाही नाही. मग मी संहिता असं का म्हटलं, शाखेचा एक भाग महत्त्वाचा असा आहे की वेदांच्या शाखेचे 4 भाग असतात, संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. हे जर 4 ग्रंथाचं समुच्चय असेल, चतुष्टय असेल तर त्याला संहिता म्हणतात. आणि जेव्हा मी स्थापत्य वेद संहिता असं म्हणतो तेव्हा त्याला मी बरोबर आम्ही ही संहिता, चिदानवृत्ती, त्याच्यानंतर आम्ही पुन्हा चैतन्य दर्शन, चैतन्यवाडी दर्शनम
आणि TMT ज्याला पंचकोश अशा 4 भागामध्ये याची विभागणी करून संहितेच्या पद्धतीने ही संहिता वेगळा ग्रंथ तयार केला. म्हणून मी त्याला मुद्दाम संहिता म्हणतो. ही यजुर्वेद संहिताच्या अनुसार याचे 4 भाग आहेत, म्हणून मी मुद्दाम याला संहिता म्हणतो. म्हणजे आतापर्यंत असं वाटत होतं की विज्ञानाची सांगड घालायची असेल अध्यात्माशी तर खूप सोपं आहे, परंतु जे 500 वर्षामध्ये झालं नाही अशी संहिता 500 वर्षांनंतर आपल्या इथे झाली बाबासाहेबांनी. आणि ती का नाही झाली हेही लक्षात येतं की त्याच्या मागे किती अथक परिश्रम घ्यावे लागतात, आणि किती वेगवेगळे संदर्भ ग्रंथ बघावे लागतात सगळं, आणि मग शेवटी त्याची रचना करायची. म्हणजे हे प्रचंड कार्य भाऊसाहेब तुमच्याकडनं झालेलं आहे आणि ते मार्गदर्शक राहीलच म्हणजे सगळ्या लोकांना. पर्टिक्युलरली तुम्ही जसं म्हणालात तसं पाश्चात्यांमध्ये ज्यांना फारसं ज्ञान नाही आहे, त्याचं संस्कृतचं ज्ञान नाही आणि बाकी सुद्धा भारतातील धर्मग्रंथांबद्दल एवढी माहिती नाही, तर ती सगळी या माध्यमामध्ये येईल आहे. पण आपण नेहमी जसं बघतो किंवा नाना महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा आपण म्हणतो की त्यांना नेहमी वाचनामध्ये जे राहत होतं तो दत्त महात्म्य, दत्तपुराण, त्याच्यानंतर मग गुरुचरित्र तर आहेच म्हणजे ज्याला आपण 5वा वेद म्हणतो, हे सगळं होतं. पण आता आत्मसंवादमध्ये तुम्ही बऱ्याच विषयांवर भाष्य केलंय आणि सध्या दत्तपुराणावरती करता आहातच. कारण थोरल्या महाराजांनी जेव्हा हे केलं, दत्तपुराणाची रचना केली, तर ती खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे पुराण म्हटल्यानंतर जसं आता तुम्ही संहितेबद्दल सांगितलं तसंच पुराण म्हटल्यानंतर सुद्धा केवळ त्याच्यामध्ये सर्ग, प्रतिसर्ग, वंशविस्तार, मन्वंतर एवढंच नाहीये. आणि याच्यामध्ये तर आपण जेव्हा बघतो दत्तपुराणामध्ये तर त्या याच्यामध्ये मग वेदांत, तत्वज्ञान, भक्ती, ज्ञान, कर्म, उपासना, अष्टांग योग, हठयोग, सिद्धमंत्र, अनेक व्रत, या सगळ्या गोष्टी आल्यात. तर याच्याबद्दल थोडं सांगाल का? खरं म्हणजे अगदी सुरुवात करायची म्हटली तर मला जी काही संहिता वगैरे ही लिहायची जी कल्पना माझ्या डोळ्यासमोर आली त्याचं कारण म्हणजे स्वामी महाराजांची जी प्रेरणा, आणि ती प्रेरणा म्हणजे मूळ स्वामी महाराजांनी केलेला दत्तपुराण हा ग्रंथ, असं मी आज निश्चित सांगू शकतो. कारण जसं संहिता कशाला म्हणायचं, लहरी काव्य कशाला म्हणायचं, चंपू काव्य कशाला म्हणायचं, हे जसे ठरलेलं आहे संस्कृत साहित्यात, कुठल्याही ग्रंथाला पुराण म्हणता येत नाही. त्या पुराणाची लक्षणं आहे आणि पुराणात पंचलक्षण आले, निसर्ग, प्रतिसर्गचे, वंश, वंशानुचरित आणि मन्वंतर, याचं त्याच्यामध्ये वर्णन आलंच पाहिजे. आणि मग तो विशिष्ट आराध्य जी कुठली देवता असेल त्या देवतेविषयी कथा, व्रत, वैकल्य आणि त्यांचं त्या वेदांत विशिष्ट तत्वज्ञान, या सगळ्याचा जर समन्वय असेल तर तो ग्रंथ पुराण ग्रंथ होता. पुराण हा आपण जेव्हा म्हणतो की कुठल्याही ग्रंथाला पुराण आजच्या काळात झालं असेल तर त्याला एक विशेष शब्द असा आहे की इतिहास पुराणांच्या पंचमम वेद उच्यते, म्हणजे जणू काही हा 5वा वेद आहे. ते इतिहास पुराण जे म्हटलं की ते महाभारत, रामायण वगैरे हे जे आहेत, पण हे ग्रंथ सोडल्यानंतर अशी पुराणं जी आहेत त्यांच्या रचना नंतर काही फारशा झाल्या नाही, किंवा गेल्या 500-700 वर्षात सुद्धा अशा पद्धतीचं संस्कृत साहित्यात पुराणं उपलब्ध नाही. मी या निमित्ताने फक्त असं सांगतो, जेव्हा पुराण साहित्याचा, महाराजांचा ग्रंथाचा अभ्यास जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला असं लक्षात आलं की आपल्याला 18 पुराणं माहिती आहे, पण 18 पुराणं, 18 उपपुराणं आणि 18 उपपुराणं म्हणजे 1854 पुराणं यांची लिस्ट आपल्याला गुगलवर बघायला मिळेल. उपलब्ध किती हा भाग वेगळा, पण 54 पुराणं आहेत. म्हणजे 54 पुराणं असतील तर काही म्हणजे एक भागवत ऐकता ऐकता समजत नाही, श्रीमद भागवत, तर 54 पुराणं कधी कळणार, समजणार कधी? पूर्वी लोक म्हणजे गरुड पुराण कोणी गेला तरच वाचतात, तेवढं लोकांना माहिती असायचे, पण अन्य पुराणाची कल्पनाच नाही आहे. अशा वेळेस
एखादा अशा पुराणाची ग्रंथ रचना करावी की ज्याला पुराण म्हणून वैदिकांनी मान्यता द्यावी. असा जो ग्रंथ आहे तो स्वामी महाराजांनी केला. मी याकरता आदर्श म्हटला की त्या काळात त्यांनी प्रयोग केला. त्या दत्तपुराणाचं वैशिष्ट्य काय आहे तर अगदी ज्याला बाह्य परीक्षण आपण जे म्हणतो अशा पद्धतीने जर बघितलं तर या दत्तपुराणामध्ये मार्कंडेय पुराण, त्याच्यानंतर श्रीमद भागवत आणि अन्य काही पुराणांचे दाखले स्कंद पुराणात याचं जसं वर्णन आहे तसं शांडिल्य उपनिषद, दत्तात्रेय पूर्व तापिनी उपनिषद, दत्तात्रेय उत्तर तापिनी उपनिषद हे त्याच्यात समाविष्ट केले आहे. याच्याबरोबर अत्रि स्मृती ही जशी त्याच्यामध्ये आहे तशी स्कंद पुराण आणि इतर पुराणामधल्या काही ज्या माहिती आहे त्या सगळ्या समाविष्ट करून स्वामी महाराजांनी आधी हा ग्रंथ निर्माण केला. संहिता त्याच्या स्वबोधिनी टीका लिहिली. म्हणजे 4-4.5 श्लोकांचा ग्रंथ तेवढीच टीका असा जवळ 7 ते 8 हजार ग्रंथाचा असा ग्रंथ आहे मूळ संस्कृत. पण नुसती श्लोकबद्ध आहे का तसं नाही. तर याचा पहिला अध्याय हा स्वामी महाराजांचा अलौकिकत्व लक्षात दाखवत आहे. त्याला वेदपादस्तुती असं म्हटलंय. वेदपादस्तुती असं का म्हटलं तर आज गेल्या 1000 वर्ष संस्कृत साहित्यामध्ये फार फार तर 3 किंवा 4 अशाच फक्त वेदपादस्तुती असे स्तोत्र लक्षात आहे, माहिती आहे. पण ते सुद्धा कोणाला ज्यांना त्या क्षेत्रातलं ज्ञान आहे त्यांना. स्वामी महाराजांची वेदपादस्तुती या ग्रंथाचा पहिला अध्याय त्यात काय आहे ऋग्वेदाच्या एखाद्या रुचीचा म्हणजे अगदी पहिलीच रुचा ऋग्वेदाची त्या रुचीचे 3 चरण घ्यायचे किंवा 2 चरण घ्यायचे आणि 1 चरण स्वकृत तयार करायचा आणि तो श्लोक असा तयार करायचा की जणू काही तो त्या वेदांच्या रुचेचाच भाग होईल. श्लोकबद्दल त्याचं उदाहरण सांगतो. दत्तपुराणातला पहिला श्लोक आणि ऋग्वेदाचा पहिली रुचा. ऋग्वेदाची पहिली रुचा अशी आहे की अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य त्वाम देव ऋत्विजम होतारम रत्नधातुकम. पहिली रुचा आहे ऋग्वेद संहितेची पहिली रुचा. स्वामी महाराजांनी दत्तपुराणात काय केलं अग्निमिळे परम देवम यज्ञस्य त्वाम त्रिधीश्वरम आणि मग होतारम रत्नधातुकम. यात नेमका फरक काय आहे तर ती ऋग्वेदाची जी रुचा आहे ती अग्नी आणि रत्नाचं वर्णन करते पण ती अग्नीचं वर्णन करणारी या ठिकाणी मात्र स्वामी महाराजांनी दत्तात्रेयाचं वर्णन केलं आहे. कारण त्या ठिकाणी ऋग्वेद संहितेमध्ये असं म्हटलंय की अग्निमिळे पुरोहितम. अग्नी हा देवांना हवीर नेणारा पुरोहित आहे. आणि या ठिकाणी महाराज काय म्हणतात अग्निमिळे परमदेवम. हा जणू काही देवच आहे. कुठल्या स्वरूपात दत्तात्रेय स्वरूपामध्ये. अग्निमिळे पण यज्ञस्य त्वाम त्रिधीश्वरम. त्रिधीश्वर म्हणजे दत्त म्हणजे शरीरांतर्गत 3 अग्नी कफाग्नी वाताग्नी पित्ताग्नी आणि बाहेरचे जी अग्नी आहे ते तप्त आपण म्हणतो ते. अशा एक पहिलेच श्लोक त्याच्यावरून आपल्याला कल्पना येते. मग त्याचे 64 श्लोक हे बरोबर त्या ऋग्वेदाच्या 64 अध्यायांच्या रुचांवरती आधारित असे 64 श्लोक. प्रत्येकाचा उद्दिष्ट काय तर दत्तात्रेयाची स्तुती. आणि शेवटले जे श्लोक आहेत त्याचे 3 श्लोक. तो एक श्लोक आहे त्यात यजुर्वेद आहे, एका श्लोकामध्ये सामवेद आहे, एकामध्ये अथर्ववेद आहे, शन्नो देवी रविष्ठय असाही त्याचा आहे. अशी जी आहे आणि त्याचा सगळा 68वा श्लोक जो आहे हा 68वा श्लोक हा तर महावाक्य उपनिषदांचं त्यात वर्णन केलं. अशी अप्रतिम रचना. हा पहिलाच अध्याय म्हणजे पहिला अध्याय एखाद्या विद्वानाने वाचला की मग त्याला कळतं की दत्तपुराणाची आता पुढे काय व्हायची आहे. आणि लिहिणारा जो आहे जो त्यातला आचार्य आहे ते कसे आहेत. कारण आज मी प्रबोधिनीचा कार्याध्यक्ष म्हणून मी अनेक ठिकाणी फिरतो, अनेक दत्तक्षेत्रात गेलो, अनेक संस्कृत अशा विद्वान लोकांच्या संगतीमध्ये मला लाभ झाला.
आणि प्रत्येक ठिकाणी लोकांनी सांगितलं, आम्ही सांगतो की आद्य शंकराचार्यांच्या नंतर एवढी साहित्य रचना करणारा दुसरा कोणी आचार्य झाला नाही, तो टेंबेस्वामी महाराज. इतके असे आचार्य संन्यासी शंकर. तर त्यांनी जेव्हा दत्तपुराण असा केला पहिला अध्याय, आणि नंतर मग हळूहळू जेव्हा आम्ही सुरुवात केली तर लक्षात आलं की अरे हा फक्त पुराणाच्या कथेचा भाग नाही आहे. मार्कंडेय पुराणात ज्या कथा आहेत ती घेतल्या, पण ती फक्त पुराणाची कथा नाही आहे, त्याच्यामागे आशय आहे. त्याच्यामागे भगवान दत्तात्रेयाचं थेट ब्रह्मांड पुराणापासून असलेलं जे काही चरित्र आहे ते त्यांनी त्या काळात कसं त्यांनी गोळा केलं असेल, संग्रह घेतलं असेल. आश्चर्यजनक आहे. जी उपनिषद सामान्य माणसाला माहिती नाही, योग उपनिषद आहे, शांडिल्य उपनिषद आहे, किंवा दत्तात्रेय पूर्वतापिनी उत्तरतापिनी अशी उपनिषद आहे, किंबहुना कार्तिवीर्यार्जुनीच्या निमित्ताने असे मंत्र तयार केले त्यांनी. नमस्ते कार्तिवीर्याय अशा पद्धतीने ज्याला बीजमंत्र लावता येतात. कार्तिवीर्यार्जुन नाम राजा सहस्रभावन तस्स स्मरण मात्रेनं घटम नष्टंच लभ्यते. हा स्वामी महाराजांनी केलेला मंत्र आज आपल्याला पंचांगांमध्ये मिळतो. हरवलेली वस्तू सापडण्याचा कोणालाही कल्पना नाही की हा वैदिक मंत्र नाही आहे, हा स्वामी महाराजांनी केलेला मंत्र आहे, इतका त्यांचा अधिकार आहे. तर अशी जे मंत्र स्वामी महाराजांनी त्यात केलं हे याचं वैशिष्ट्य आहे. वेदांत तत्वज्ञान म्हटलं तर स्वामी महाराज हे प्रखर अद्वैती होते, म्हणून खंडन मंडन पद्धतीने ज्यांनी सुरुवात जेव्हा त्यांनी केली तेव्हा बरोबर त्यांनी विशिष्टाद्वैत काय, द्वैताद्वैत काय, जडाद्वैत काय, चिदाद्वैत काय हे जसं त्यांनी सांगितलं. आणि योग तर शांडिल्य अथर्व संवाद याच्यातून थेट अथर्ववेदातला जो योग त्यांना अनुसूत आहे तो त्यांनी सांगितला. आणि सगळ्यात विशेष म्हणजे जे लोक योगाभ्यास करतात त्यांना ही कल्पना नसेल की अथर्वाने सांगितलेला योग वेगळा आहे, अन्य दोन प्रकारचे 3 विविध प्रकारचे योगाभ्यास त्यांनी, अष्टांग योग वेगळा आहे, आणि क्रियायोग जो त्यांनी सांगितला आहे स्वामी महाराजांनी तो वेगळा आहे. हे सगळं करत असताना त्यांनी त्याचे जे उपचार सांगितले आहेत, यवागो हा शब्द मी जेव्हा पूर्ण संहितेचा अभ्यास करू तेव्हा मला लक्षात आलं नाही, तेव्हा एका आयुर्वेदाचार्याने असं सांगितलं की यवागो म्हणजे हे औषध आहे. योगी लोकांना आपण जेव्हा म्हणतो की योगाचा साईड इफेक्ट त्यांना होतो त्यांच्याकरता औषध म्हणून यवागो तो शब्द महाराजांनी घेतला आहे, तो मूळ मार्कंडेय पुराणात आहे. अशा इतकी आपल्याला त्याच्यामध्ये असे लहान लहान गोष्टी आपल्या देशी स्वप्न सिद्धांतात त्याच्यात महाराजांनी भाष्य केलेले आहे. अत्रिस्फूर्ती लोकांना याज्ञवल्क्य स्मृती माहिती आहे, मनुस्मृती माहिती आहे, पराशर स्मृती माहिती आहे, व्यास स्मृती माहिती आहे, हरित स्मृती माहिती आहे, कारण इतके षड्विशांती स्मृतिकार 26 स्मृतिकार आहेत. सगळ्यांचा परामर्श मी घेतला या निमित्ताने. जेव्हा मी असा परामर्श घेतला तेव्हा धर्मसिंधू किंवा निर्णय सिंधू या ग्रंथांमध्ये यांचे उल्लेख आहे. अत्रिस्मृतीने ज्या काही विशिष्ट गोष्टी सांगितल्या आहेत, संन्यासाचा आचार कसा असावा, कर्मकांड काय असावं, श्राद्ध कसं करावं आणि ते तिथीवार कसं बघावं, हे जे अत्रिस्मृतीचं आहे हा खऱ्या एका अर्थाने विस्तार स्वामी महाराजांनी या ग्रंथात केला. इतका अलौकिक ग्रंथ आहे. पण पुन्हा ते आहे की इतका उत्तम ग्रंथ 100-125 वर्षापूर्वी महाराजांनी लिहिला ब्रह्मावर्तात. जेव्हा त्या ठिकाणी प्लेग होता, त्या ठिकाणी दुर्भिक्ष होतो, आणि अशा ठिकाणी महाराजांनी भिक्षा मागून हा ग्रंथ लिहिला. इतका ग्रंथ त्याच्यावर काही लोकांनी PhD केलेली आहे. PhD करणारं मंडळी मला भेटली, प्रबोधींनी आम्ही सन्मान केला. सामान्य माणसाला माहिती नाही, म्हणून आपण महाराजांची काहीतरी सेवा करावी म्हणून मग आम्ही दत्तपुराण हा ग्रंथ जेव्हा आत्मीय संवादातून घेतला तर आमच्यासमोर उद्दिष्ट होतं की आज न उद्या नवीन पिढीचा एखादा जर कोणी अभ्यासक असेल, तरुणाला त्याला जर असं वाटलं की या विशिष्ट साहित्यामध्ये आपण काही संशोधन करावं तर त्याच्याकरता निश्चितपणे एक शिदोरी डॉक्युमेंटेशन या पद्धतीने
दत्तपुराणाच्या प्रत्येक श्लोकाचा मराठी सुलभ अन्वयार्थ हा त्याला उपलब्ध राहील. म्हणून आम्ही असं म्हटलं की एक टाईपचं ई बुक, ऑडिओ विश्वल, ही आमची कल्पना होती. कारण या सगळ्यामागे उद्देश एकच आहे की आपलं जे साहित्य आहे ते नवीन पिढीपर्यंत पोचावं आणि त्यातनं त्यांनी प्रेरणा घ्यावी, संशोधन करावं. आणि जर एखाद्या व्यक्तीला जरी या ग्रंथांचा, आपल्या उपलब्ध साहित्याचा, आत्मीय समाजाचा, या संदर्भांचा जर काही लाभ झाला तर आपण समजू की आपण जी काही स्वामींची सेवा करतो आहे, नानाबाईंची जी इच्छा होती की वेद पाठशाळा त्यांनी चालवावी, ते कार्य आपण पुढे चालवतो आहे. त्यामुळे जे वैदिक आपण प्रयोग केले आहेत ते आपण या निमित्ताने लोकांसमोर मांडले. आपण यज्ञयाग करतो त्याची माहिती सांगतो या ग्रंथाच्या निमित्ताने. त्याचा काहीतरी जर लोकांना लाभ झाला, त्रिपदी परिवारपर्यंत हे जर साहित्य पोचलं तर निश्चितपणे स्वामी महाराजांना आणि नाना महाराजांना आनंद होईल. किंबहुना त्यांचं जे आपलं ऋण आहे त्यात काही किंचित मात्र आपण मुक्त होतो. कारण दत्तपुराणाचं असं एक ठिकाणी महाराजांनी एक ठिकाणी आधी म्हटलं आहे किंवा दत्त महात्म्यात कुठेतरी आहे, महाराज असं म्हणतात, आजीवितम त्रयसेव्यम वेदांत गुरु ईश्वरा. प्रत्येक माणसाने आजीवन 3 गोष्टीची कास धरली पाहिजे. एक तर वेदांत म्हणजे वैदिक जे साहित्य आहे त्याचा त्याने अभ्यास करावा, गुरुची सेवा करावी आणि ईश्वराविषयी जे काही त्याला धर्माच्या निमित्ताने करता येईल ते करावं. आणि कसं करावं? पूर्वे ज्ञान प्राप्त आहे. सुरुवातीला त्यांनी ज्ञानाच्या प्राप्तीकरता पश्चात कृतज्ञता निवडताय. नंतर त्यांनी आपल्याला जे सनातन परंपरेत 5000 वर्षापासून जे प्राप्त झालेलं आहे त्याविषयी आपण कृतज्ञ होऊ नये म्हणून आपण ते करावं, असं महाराजांचं ते वचन आहे. तर त्याच्या अनुषंगाने आपण त्रिपदी परिवाराच्या माध्यमातून हे लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे असं मी समजतो. नाही म्हणजे पुढील पिढीला मार्गदर्शन म्हणून तर राहणारच आहे. परंतु अजून एक महत्वाचं असं झालं की जसं नाना महाराज सुद्धा नेहमी गुरुचरित्राचं पारायण करा, गुरुचरित्र याच्याबद्दल नेहमीच सांगायचे. आपण याला जवळपास 5वा वेद असंच म्हणतो गुरुचरित्राला. याच्यामध्ये सुद्धा प्रदोष पूजेबद्दल सुद्धा बरीच माहिती आहे की प्रदोष पूजा, ते पूजन कसं करायचं, काय करायचं, तर याचंही थोडं महत्व सांगाल का? यामध्ये गुरुचरित्रावरती प्रदोषाबद्दल अध्यायच आहे. हो, पूर्ण अध्याय, वेगळा अध्याय आहे प्रदोषाचा. नुसता अध्याय नाही, तर त्या प्रदोष पूजेमुळे झालेलं फलित काय हे सुद्धा त्यात सांगितलं आहे. आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला घरी बसून गुरुजींना बोलवायचं, पूजा करायची, त्या पद्धतीने करायची. विशेषतः गुरूंच्या पादुकांवर प्रदोषाच्या दिवशी पूजा करायची. याचं जे महात्म्य आहे, जे गुरुचरित्रात सांगितलं आहे ते शक्य नसतं. आणि फार बऱ्याच वेळा एकटी, काही महिला एखादी एकटी असेल, काही लोक वृद्ध असतील, त्यांना हे सगळं करणं शक्य नाही. मग जेव्हा आमच्या त्रिपदी परिवारच्या मंडळीने ठरवलं, राजावंनी जेव्हा समजलं की चैतन्यपीठावरती हे सगळ्याचं गुरुस्थान आहे, नानांचं तर हे प्रत्यक्ष तिथे वास आहे, गुरूंच्या पादुका आहेत. मग या ठिकाणी जर प्रदोष पूजा करायची असेल तर प्रत्येकाला इच्छा असते की पाद्यपूजा तर गुरूंची व्हायला पाहिजे प्रदोष तिथीला. मग कशी करावी? मग आमचे पांढरेकर गुरुजी होते, त्यांनी, राजाभाऊंनी, बाकी मंडळी, सगळ्या लोकांनी असं ठरवलं. आम्ही त्यांना पुढे हे केलं की गायडन्स मला, मार्गदर्शन ज्या पद्धतीने प्रत्येकाने विशिष्ट वेळेस, ठराविक वेळेस आपल्या घरी बसावं. ऑडिओ विज्युअल पद्धतीने गुरुजी तुमच्या नावाचा उल्लेख करतील, ते पूजा करतील. इथे ज्या मंडळींना शक्य असेल त्यांनी इथे यायचं, इथे प्रत्यक्ष बघायचं. आणि ज्यांना इथं शक्य नसेल त्यांनी स्वतःच्या घरी त्यावेळी शुचिर्भूत होऊन त्यांनी करावं. जर इच्छा असेल तर घरी त्यांनी इथं हातात फूल ठेवावं आणि गुरुजी त्यांच्या नावाचा उल्लेख करतात. आणि अशा पद्धतीने ऑडिओ विज्युअल पद्धतीने जेव्हा प्रदोष पूजेची आम्ही सुरुवात या ठिकाणी केली तर शेवटी एकच आहे की यादृशी क्रियते भावना सिद्धिर्भवे तादृशी.
तुमची जर भावना असेल की आम्ही खरोखर प्रदोषाच्या दिवशी सद्गुरूंची पूजा करतो आहोत शुचिर्भूत होऊन, तर तुम्हाला त्याचा लाभ होतो. आणि लाभ काय आहे? आज जर मला कोणी विचारलं की पूजेचा लाभ काय आहे, तर आम्ही सांगतो की कुठल्याही पूजेचा लाभ हा प्रसाद जो खातो तो नव्हे, प्रसाद येतो प्रसन्नता. पूजेनंतर जी प्रसन्नता मिळते तर हा लाभ आहे. आणि मला असं वाटतं ही महाराजांची किमया आहे की त्या पहिल्या प्रदोष पूजेनंतर जो आपल्याकडे आता सध्या ओघ आहे, म्हणजे मला असं वाटतं एका प्रदोष पूजेला राजाभाऊ आपल्याकडे 200-250 लोक आपापल्या घरी बसून बघत होते. आणि जेव्हा आम्हाला US मधून, ऑस्ट्रेलियामधून, तिकडून जेव्हा फोन येतात, त्यांच्या टायमिंग प्रमाणे ते लोक कधी रात्री कधी पहाटे अर्ली मॉर्निंग बघतात आणि स्नान करून प्रदोषाला ते म्हणतात आणि मग सांगतात. तो जो आनंद आहे हा खरा आम्हाला असं वाटतं की आपला प्रदोष पूजेचा खरा लाभ आहे. आता हा लाभ सगळ्यांना मिळावा या दृष्टीने तुम्ही खूप प्रयत्न केले. म्हणजे हा तुमचं थोडं जर आपण म्हणतो मॉडेस्टी आहे तसा भाग झाला, परंतु तुम्ही बराच पुढाकार घेतला त्याच्यामध्ये की हा सगळा लाभ जो आहे, जो आताच आपल्याला बाबासाहेबांनी सांगितला, हा सगळ्यांना मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही आभासी पद्धतीने ते सुरुवात केली. म्हणजे ती तसं कोविडच्या काळामध्ये सुरू झाली, आता तर पूर्णच वेळ सुरू झाली आणि दर पक्षाला होतेच आहे. त्याच्याबद्दल तुम्ही सांगा ना कसं काय आहे. काय झालं की 1993 साली नानांनी देह ठेवला. हो. आणि नानांनी जिथे देह ठेवला तिथे आपण चैतन्यपीठाची निर्मिती 2012 साली झाली, लोकार्पण केलं 2012. पण बाबासाहेबांनी सांगून दिलेल्या नियमांप्रमाणे आपण तिथे पूजा, गंध, अक्षता, फुलं, प्रसाद, मोठ्याने काही म्हणणं याला आपण लोकांना नाही म्हटलं. कारण आपला कल्पना अशी होती की ते मेडिटेशन सेंटर म्हणून डेव्हलप व्हावं. नानांची तिथे मूर्ती आहे, नानांशी तुम्ही 1 to 1 कनेक्ट व्हावं आणि जप करा, ही त्याच्या मागची संकल्पना होती. मग बरेच लोक असं म्हणाले की आम्हाला महाराजांच्या पादुकांना अभिषेक करायचा, मग कसं करावं. हा प्रश्न माझ्यासमोरही होता की आता कसं करावं. तिथेच आपण करत नाही, अभिषेक पूजा करत नाही. म्हणून मला अशी कल्पना आली की आपण प्रदोषाच्या दिवशी महाराजांच्या पादुकांना संयुक्तपणे अभिषेक करू गुरुजींच्या हस्ते. ते रुद्राचा अभिषेक असेल, सर्वश्रेष्ठाचा अभिषेक ते करतात गुरुजी. महाराज बाबासाहेबांची विनंती केली, त्यांनी मान्यता दिली. मग इतक्या लोकांना तिथे बसणं शक्य नव्हतं. पूर्वी पहिले काही पुष्पांमध्ये लोक तिथे येऊन बसायचे. आमच्या पांढरेकर गुरुजी फार शास्त्रोक्त पद्धतीने ती पूजा करतात. मग एक आम्ही फिक्स टाइम ठेवला की सकाळी 7:15 वाजता पूजेला यायचं आणि 1.5 तास ते पूजेचा विधी असतो. मग मला बाहेरनं लोकांचे फोन आले की आम्हालाही संमिलित व्हायचं, काय करावं. मग बाबासाहेबांनी पुन्हा चर्चा केली की आपण YouTube आपण एक माध्यम निवडावं आणि त्या माध्यमाद्वारे लिंक पाठवावी सर्वांना, म्हणजे त्या आभासी पद्धतीने ते त्याला जॉईन होतील. बरोबर. मग आम्ही काय केलं की आमचं एक चॅनल हे सुरू केलं, गुगल फॉर्म. मग त्यांची माहिती पाहिजे ना, तुमचं नाव काय, गोत्र काय, सगळं ते आमच्या जे काही युट्यूब व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत त्याच्यावर प्रसारित केलं. त्याला खूप रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड आणि खूप अशा ठिकाणून लोकांनी त्याला रिस्पॉन्स दिला. आणि त्याची काही एक नॉमिनल फीस ठेवली, कारण गुरुजींना दक्षिणा द्यायची असते आणि गोत्र माहित पाहिजे. तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल गुगल फॉर्म येतो, गुगल फॉर्म येतो, त्याच्यात गोत्राची माहिती येते. आणि मग आम्ही चैतन्यपीठावरती काय म्हणतात त्याला टेक्निक उपलब्ध करून दिलं, कॅमेरा आणि सर्व लिंक, एक लॅपटॉप. त्याच्यामधनं मग आमचे कार्यकर्ते तयार झाले, ते त्याच्यामधनं ती लिंक पाठवतात. आणि त्या पूजेला, प्रदोष पूजेला सुरुवात झाल्यानंतर जवळपास 100, 125, 150 लोक नेहमी जमा होतात. आणि सर्व लोक त्याचा लाभ घेतात ऑनलाईन पद्धतीने आणि वैयक्तिक ज्यांना शक्य आहे ते देखील. तर हा असा एक अभिनव उपक्रम मला असं वाटतं की अजून माझ्या पाण्यात नाही आला कुठे आहे म्हणून. महाराजांच्या पादुकांना अभिषेक होतो, तुमचं नाव सांगितलं जातं, तुमचं गोत्र सांगितलं जातं आणि तुमचा संकल्प तुमच्या नावाने सोडवला जातो आणि तुम्हाला प्रसाद पाठवला जातो. अशा पद्धतीचा उपक्रम गेल्या 4 वर्षापासून आपण सुरू केला आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आणि हा महाराजांच्या कृपेने पुढे चालत राहावा ही मनीषा आहे.
आता जेव्हा आपण एवढी सगळी चर्चा करतोय किंवा एवढी सगळी माहिती आपल्याला बाबासाहेबांकडनं मिळते, राजाभाऊंकडनं मिळते, तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न असा पडतो की एवढं प्रचंड कार्य आहे, आता पुढे काय? कारण हे चालू राहणारच आहे. त्याच्यामुळे बाबासाहेब आता पुढे आपण कसं चालणार? आता राजाभाऊ सांगतील, पण मला एक सांगायचं आहे की 92 मध्ये मी त्रिपदी परिवार संकल्पना समोर आणली. 96 मध्ये नाना नव्हते तेव्हा आम्ही त्रिपदी परिवार आणि आपलं मासिक जे आहे शांतीभूष ते सुरुवात झाली शताब्दीनंतर. त्याच्या जवळपास अकोल्याला आपलं नाना महाराज स्मृती संशोधन संदर्भ ग्रंथालय याची स्थापना झाली. जळगावला मार्तंड क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक ही सुरुवात झाली. मग अहमदनगरला नाना महाराज स्मृती वेद पाठशाळा, गाणगापूरला नाना महाराज साधना भवन आधीपासून होतच. मुंबईला नाना महाराज स्मृती संगीत सभा, त्यालाही 25 वर्ष आहे आणि अध्ययन केलं, संशोधन ते झालं. मग त्याच्यानंतर वाघापूरला जलसंवर्धन प्रकल्प त्याची सुरुवात झाली. त्याच्यानंतर सध्या आंबाघाटला कोकण गाय प्रकल्प, तो आंबाघाटला तिकडे कोकणामध्ये आहे. मग त्याच्यानंतर आम्ही एक आरोग्य संजीवनी सेवा प्रकल्प असा इंदोरला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह पब्लिकेशनची झाली. आम्ही काही या निमित्त 18 ते 22 ठिकाणी जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. काही ठिकाणी नवीन मंदिरं बांधली, 40 ठिकाणी केलं. अमेरिकेत लुधियाना या ठिकाणी आपल्या लोकांनी, स्थानिक लोकांनी मिळून तिकडे मंदिर बांधलं त्या ठिकाणी. आणि नर्मदा प्रदक्षिणा जे लोक पायी फिरतात, पायी प्रदक्षिणा करतात, त्यांच्याकरता अगदी शुल्पांच्या झाडीमध्ये त्रिपदी परिवारच्या लोकांनी खुंटामोडी आणि वडफल्ली या भागात 2 आश्रम, अगदी खेड्यात ज्याला आपण भिल्ल वगैरे अशा लोकांची वस्ती आहे त्या ठिकाणी, तिथे त्यांच्याकरता आपण केली. आपण नर्मदा किनारी मंडलेश्वरला मोठा जीर्णोद्धार केला. गरुडेश्वर आपलं स्थान आहे. पण चैतन्यवाडी इथे अक्षरशः 6-7 एकरमध्ये या पायी प्रदक्षिणा करणाऱ्यांसाठी आपण एक वेगळ्या आश्रमाची निर्मिती केली. असं जवळजवळ गेल्या 25-30 वर्षामध्ये आपलं एक वेगळं कार्य आपण केलं. म्हणजे त्रिपदी परिवारच्या उत्सव वगैरे या सगळ्यापेक्षा. आणि मग आता जेव्हा प्रत्येक या विविध संस्थांना 25 वर्ष झाली आहे, त्या ठिकाणी त्याच्याबरोबर आमचं शांतीपुरुष, कारण ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत या शांतीपुरुष सेवा संस्था या संस्थेशी संबद्ध आहेत. अपेक्स बॉडी आहे सगळ्या संस्था. पुढे काय म्हटलं, मी तर 75 आहे आता पुढल्या वर्षी 75 नंतरचा माझा प्रवास आहे. चतुर्थाश्रम असं म्हणत नाही, पण वानप्रस्थ खऱ्या अर्थाने सुरू आहे. आता पुढे काय करणार? तर पुढे आमच्या मनामध्ये कशी संकल्पना होती, राजाभाऊ आणखी विस्तारपूर्वक सांगतील, की एखादी अशी संस्था अशी असावी की हे सगळं आपण प्रयोग केलेले आहेत, ग्रंथ संग्रह आहेत. माझ्याकडे जसे 14 खंड मी म्हटलं जिओलॉजी आहे, अन्य ग्रंथांचे खंड आहेत. जवळजवळ 3500 टायटल्स, थेट एन्व्हायरमेंटच्या इन्सायक्लोपीडियापासून तर 4ही वेदांच्या मूळ संहितापर्यंत माझ्याकडे ग्रंथ आहेत. 1,500-2,000 वेगवेगळे मासिक आहेत, त्यांचं संदर्भ ग्रंथ आहेत. अकोल्याला आपल्याकडे 150च्या वर जवळजवळ डिझर्टेशन आणि PhD थिसिसचा संग्रह आहे अकोल्याला. या सगळ्याचा एक वेगळा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, अभ्यासकांच्या दृष्टीने काही उपयोग करावा. 25 वर्षाचा शांतीपुरुषचा जो संग्रह आहे लेखांचा, इतके विविध विषय यात आलेले आहे, तो सुद्धा काही लोकांना PhD करता कामाचा इतका त्यातला आमच्याकडे संग्रह आहे. शिवाय माझं काही लेखन आहे. तर याच्याकरता एखादी संस्था असावी. सुरुवात करताना ती ऑनलाईन करायची. मग जशी जशी लोकांचा रिस्पॉन्स राहील महाराजांची कृपा, तसं मग ते आणखीन कसं मूर्त स्वरूपात राहील. तर असा काहीतरी विषय डोळ्यासमोर आहे. तर राजाभाऊंना सांगतो की त्यांनी आणखी त्याच्या पुढे विस्तार कसा करायचा ते सांगा. त्याचं काय आहे की नागपूर म्हणजे अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचं कार्य तर सुरूच राहणार आहे. बाबा महाराज ते करतातच आहे.
नागपूर शाखेतही देखील बराचसा याच्यामध्ये कार्याला वेगवेगळे प्रोजेक्ट चालू आहेत. जसं मासिक आहे, प्रदोष पूजा आहे, नित्यनेमी उत्सव आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी नागपूर शाखा करते. पण बाबा महाराजांच्या या कार्याची कल्पना आणि या कार्यांचा उपयोग लोकांसाठी व्हावा म्हणून काय करता येईल याच्यासाठी माझ्या डोक्यात बरेच दिवसापासून एक विषय चालू होता आणि तो आज पहिल्यांदा मी सर्वांसमोर सांगतोय आणि मग बाबा महाराजांना विनंती करणार आहे. तर माझ्या डोक्यात असं आहे की स्थापत्य वैदिक शांतिपुरुष स्थापत्य वैदिक मुक्त विद्यापीठ याची स्थापना करायची आहे नागपूरला आपल्याला. त्याची आज अनाउन्समेंट म्हणा अशी करतो आणि दुसरी विनंती बाबा महाराजांना अशी करतो की याचं कुलपती पद आपण घ्यावं. हा एक मोठा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्ट मध्ये लाईक माइंडेड पीपलला आम्ही एकत्र करू, ज्यांचे जसं तुम्ही पण आहात ते सहभाग आम्ही घेणार आहोत. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी बराच मोठा प्रकल्प करायचा आहे. या वर्षाची सुरुवात बाबा महाराजांचं 75 वर्षात पदार्पण होत आहे. मासिकाला 25 वर्ष झाले आहे. बाबा महाराजांचा अमृत महोत्सव म्हणून या शुभ प्रसंगी याला आपण अनाउन्समेंट असं करतो आणि हा प्रोजेक्ट महाराजांच्या कृपेने आपल्याला 2-4-5 वर्षात चांगला विस्तारपूर्वक हे करेल. त्याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस घ्यायचा विचार आहे, वेगवेगळ्या लोकांचे लेक्चर्स ठेवायचा विचार आहे, वेगवेगळ्या फील्ड मधले, वेगवेगळ्या शाखेचे, म्हणजे त्यांच्यामध्ये अनुभव आपल्याला शेअर करायचे विचार आणि लोकांपर्यंत जसं मासिक पोहोचलं त्या पद्धतीने या मुक्त विद्यापीठाचा लाभ आपल्या परिवाराचा व्हावाच. पण याच्यामध्ये जे एक्सपर्ट लोक येणार त्या एक्सपर्ट लोकांच्या विचारांचा लोकांना लाभ व्हावा आणि आदान प्रदान विषयांचं व्हावं. जर गरज असेल तर त्यांचा लाभ त्यांना घेता येईल अशा पद्धतीची योजना मनात आहे. त्याचं आज पहिल्यांदा मी ती उघड करून दाखवली आहे. नाही आणि याची गरज आहे. कारण की काय झालंय की जेवढं प्रचंड कार्य नाना महाराजांनी केलं त्याला पुढे नेताना बाबासाहेबांनी जेवढी मेहनत घेतली आहे आणि आता मला खरंच म्हणजे आश्चर्य वाटतं की 500 वर्षामध्ये संस्कृतमध्ये एक संहिता आली नाही, ती आता झालेली आहे. आणि जेव्हा आपण बाकी गोष्टी बघतो की युनायटेड नेशन सस्टेनेबल गोल किंवा बाकी या सगळ्या गोष्टी याला सगळ्याला पूरक अशा या गोष्टी म्हणजे तर याचा व्याप वाढायलाच पाहिजे आणि तो व्याप कदाचित मुक्त विद्यापीठामधनं जास्त चांगल्या पद्धतीने येऊ शकेल आहे. मला ना नेहमी म्हणजे एक असं नेहमी राहिलेलंच आहे की नाना महाराज नेहमीच म्हणतात की जेथे आमचे स्मरण तेथे आमचे चरण, हे नाना महाराजांचं नेहमीच होतं. आणि बाबासाहेब म्हणतात जेथे नाना महाराज तेथे आम्ही. याचा मला आज प्रत्यय आला. म्हणजे आज जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी बोलत होतो किंवा चर्चा करत होतो तर त्यावेळेला मला प्रत्यक्ष याचा प्रत्यय आला की नाना महाराजांचं स्मरण तर सतत चालूच राहतं, पण जेव्हा बाबा महाराजही तिथे येतात तर त्यावेळेला किती व्हॅल्यू ऍडिशन होते हे मला अगदी दुग्ध शर्करा योग म्हणजे कदाचित दुग्ध शर्कराही कमी पडेल असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण आपण नेहमीच म्हणतो ना गुरूंच्या बाबतीमध्ये की गुरु आपल्याला ते देतात जे कल्पवृक्षाच्या बाबतीत असं होतं की कल्पवृक्ष आपण ज्याची कल्पना करू शकतो तेच देतो, पण गुरु आपल्याला ते देतो ज्याची आपण कल्पनाही करू नाही शकत आणि तो प्रत्यय मला आला. तो प्रत्यय मला नेहमीच असतो. आणि आमच्याकडे बाबासाहेब माझ्या वहिनी आल्या आमची दिवाळी सुरू होते. खऱ्या अर्थाने दिवाळी कालपासून सुरू होती. चरित्रामध्ये एक श्लोक आहे, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम दैन्यंच हरेची गुरुदर्शना. म्हणजे पापनाशन करण्याकरता गंगेकडे जावं लागतं, शीतलतेकरता पौर्णिमेची वाट पाहावी लागते चंद्राची, आणि काहीतरी इच्छित प्राप्ती करता कल्पवृक्षाकडे जाऊन तुम्हाला प्रार्थना करावी लागते, मागणी मागावी लागते. पण सद्गुरूकडे जर तुम्ही गेलात तर या तिन्ही त्याच्याकडे काही न मागता तुम्हाला सद्गुरू प्रदान करतात. पण आपण मंडळींनी जे या निमित्ताने काही बोललात, आम्ही नानांचं कार्य करतो आहे, महाराजांचं कार्य करतोय, महाराजांच्या शब्दात मला एवढं इतकं नक्की सांगतो मी, करता करविता दत्त वितो निमित्तीची केवळ. पुन्हा एकदा बाबासाहेब आपल्याला प्रणाम, राजूभाऊ तुम्हाला प्रणाम आणि सर्व भक्तांना सुद्धा प्रणाम आणि जय श्री नाना.
जय श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.